नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपण नऊ नऊ मैल 9 मैल वडकीला आलो आहे. हा 10वा मैल आहे. आता जरा हे आपण कुठे आलो आणि हे 10वा मैल वडकी जरा थोडंसं सांगा. हा एरिया 10वा मैल म्हणजे दिवेघाटाच्या पायथ्याशी वडकी म्हणून गाव आहे. तिथे हा 10वा मैल असा भाग ओळखला जातो आणि इथे आमचं दिव्य जीवन वाटिकाश्रमाची स्थापना झाली. आपण आतमध्ये जाऊन बोलूया. काय आपल्याबरोबर सायली आणि मीना कुलकर्णी काकू आहेत. मी स्वामी स्वरूपानंद आणि त्यांचे शिष्य संप्रदाय याच्याबद्दल माहिती काढताना मला हा आश्रमाबद्दल माहिती मिळाली. मी अनेकदा या रस्त्याने पास झालेलो आहे, पण मला कधी काही माहिती नव्हतं की इकडे असं काहीतरी आहे. स्वामींजी आणि त्यांची ह्या आईसाहेब यांचा मी फोटो अनेक ठिकाणी नारायणपूरला जाताना किंवा सासवडला जाताना हॉटेलमध्ये कोणाच्या घरी बघितलेला, पण हे कोण आहे असं कोणी त्याला डायरेक्टली त्यावेळेला सांगितलं नाही. 2 हफ्त्यापूर्वी मी आलो. मला खूप छान वाटलं इकडे आल्यानंतर. मला आता तुम्ही हे ठिकाण कुठे आहे, स्वामीजींबद्दल माहिती आणि त्यांनी जे स्वामी स्वरूपानंदांची आणखीन ह्यांची गुरूंची कशी ओळख झाली याच्याबद्दल थोडीशी आम्हाला एक जनरल माहिती द्या. हा जो भाग आहे तो वडकी गाव म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या अलीकडे हा 10वा मैल म्हणजे वडकी गाव ह्याच्या पुढे सुरू होतं आणि वडकी गाव हे दिवेघाटाच्या पायथ्याशी आहे. स्वामीजींचं पूर्वाश्रमीचं नाव तर दामोदर केशव पांडे. ते विदर्भातले सावरखेड इथले आहेत आणि त्यांचं शिक्षण वगैरे त्या भागातच झालं. नंतर नोकरी त्यांनी जबलपूरला केली. मग तिथून त्यांच्या मिलिटरी अकाउंट्स असं त्या डिपार्टमेंटला पूर्वी म्हणत असत आणि तिथून मग त्यांची बदली पुण्यात झाली. तर पुण्यात जेव्हा बदली झाली तेव्हा ते इथे स्थिर झाले आणि तिथे त्याचं नाव नंतर डिफेन्स अकाउंट्स असं म्हणायला लागले त्याला आणि कंट्रोल ऑफ डिफेन्स अकाउंट्स ऑफिसर्स या ऑफिसमध्ये ते कार्यरत होते. तिथेच आमची ओळख झाली त्यांची आणि त्यांना अध्यात्मामध्ये गोडी खूप लहानपणापासून होती. म्हणजे लहानपणी सुद्धा त्यांना ह्याच्या गजानन महाराजांची पोथी म्हणजे वाचन त्यांच्या घराण्यात म्हणजे वडील आई वडील पण त्यांच्यावर संस्कार त्या प्रकारे झालेले होते आणि त्यांना पण त्या म्हणजे आवड होती. त्यांना काही काही दृष्टांत पण त्यावेळेस झालेले आहेत. त्यांची 3 एक चरित्र प्रसिद्ध केलेली आहेत आम्ही. ह्याच्यामध्ये सगळी सविस्तर माहिती आहे आणि त्या आवडीमध्ये जेव्हा ते पुण्यामध्ये स्थिर झाले तेव्हा त्यांचे अध्यात्माच्या आवडीमुळे पुण्यामध्ये तर अनेक प्रवचनं भाषणं किंवा विद्वत्ता प्रचूर असं प्रबोधन इथे चालत असे. मग ते सगळे त्याच्यामध्ये जॉईन होत असत. वेळोवेळी त्यांना अनेक प्रश्न पडत असत, त्याची उत्तर मिळत असे. पण त्यांना जी आस होती की आपल्याला खरं अध्यात्म काय आहे ते जाणून घ्यायचं आहे, तर ह्या ठिकाणी ते अनेक ठिकाणी गेले पण त्यांचं समाधान काही होईना. तेव्हा त्यांचा एक मित्र होता डॉक्टर खेर म्हणून. तर त्यांना सांगितलं की तू पावसला जा, तिथे तुला तुझ्या जी आस आहे, तुला जी ओढ लागलेली आहे ईश्वराच्या भेटीची, ती तिथे तुझी पूर्ण होईल आणि तिथे तुला योग्य मार्ग मिळेल. म्हणून मग ते 2 मित्रांना बरोबर घेऊन पावसला गेले. ही 1968 सालची गोष्ट आहे. आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांना म्हणजे पहिली प्रचिती त्यांना त्या एस टीमध्येच आली की ती रत्नागिरीला उतरून पुढे पावस या छोट्याशा गावीमध्ये एक खाडी पार करून पुढे जावं लागतं. तर तेव्हा रत्नागिरीला जेव्हा ते गाडी थांबली तेव्हा त्यांना आवाज आला की या गाडीमध्ये पांडे कोण आहेत, गांधी कोण आहेत. तर मग त्यांना वाटलं की इथे या अनोख्या भागात आपल्याला कोण विचारणार, कोण हे करा. म्हणून त्यांना वाटलं चुकून आपण काहीतरी ऐकलं असेल, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण परत तोच आवाज आला की एक माणूस खालनं विचारत होता की या गाडीमध्ये पांडे कोण आहेत, गांधी कोण आहेत असं. मग त्यांना लक्षात आलं की आपल्यालाच आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं आम्ही आहोत. म्हणे मला स्वामींनी पाठवलंय की तुम्ही या भागात खूप अनोळखी आहात, तर तुम्हाला व्यवस्थित मार्ग पावसचा दाखवावा यासाठी त्यांनी मला पाठवलं. ही पहिली प्रचिती त्यांना तिथेच आली रत्नागिरी. आणि नंतर मग त्या जे मालवणकर म्हणून जे आले होते तर त्यांनी मग त्यांना पुढचं खाडीमध्ये नावेत बसून पुढे कसं जायचं ते सांगितलं आणि त्याप्रमाणे ते पावसला 15 ऑगस्ट 1968 साली पोचले.
असं त्यांचं पहिली भेट झाली तिथे. आणि त्यांनी त्यावेळेस संध्याकाळची वेळ झाली होती, स्वामींची भेटायची वेळ नव्हती. तरी त्यांनी निरोप दिला की आत्ता जे आले आहेत तिघजण त्यांना आत पाठवा. अशा प्रकारे त्यांची पहिलं दर्शन झालं आणि स्वामींनी त्यांना निरोप ठेवला होता की ते आले की माझ्या दर्शनाला पाठवा. मग त्याप्रमाणे मग त्यांची पुढची साधना स्वामीजींशी जे त्यांचं इंटरॅक्शन झालं की मग पहिल्या भेटीत तर ते भेटले, दर्शन झालं. पण एक म्हणतात ना की गुरु आपल्या शिष्याला कसं ओळखतो, ते पहिल्या स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी विद्यानंद म्हणजे जे दामोदर केशव पांडे आहेत त्यांना पहिल्या भेटीतच ओळखलं. आणि मग त्यांचं सगळी माहिती त्याच्यानंतर जे स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे यांनी साधना सुरू केली. आणि ग्रंथचरित्रामध्ये जे महत्त्वाचं स्वामी स्वरूपानंदांमध्ये जे पुस्तक लिहिलं त्यांनी, द परमहंस ऑफ पावस, हे पुस्तक खूप छान आहे. त्याच्यामध्ये सगळी त्यांच्या गुरूंचे म्हणजे स्वामी काय स्वरूपानंद झालं होतं की सगळ्या जगाला ओळख व्हावी हम्म, या दृष्टीने इंग्लिश भाषेत जर त्यांचं चरित्र आहे, त्यांनी रायो परांजपे म्हणून एक रत्नागिरीचे होते त्यांचे शिष्य, त्यांनी मराठी चरित्र स्वामी स्वरूपानंदांचं लिहिलं होतं. हम्म, पण आता मराठी भाषा त्या मानाने लिमिटेड आहे. मग जर का इंग्लिशमध्ये जर केलं तर जास्त सगळ्या लोकांमध्ये जगभर त्याची प्रसिद्धी होईल. आणि जो प्रसिद्ध विन्मुख जो महात्मा आहे त्याची ओळख सगळ्या जगाला व्हावी या दृष्टीने मग स्वामींकडे एक जण आले होते, त्यांनी इंग्लिशमध्ये सुरुवात केली होती. तर ते कारण जे स्वामी जे होते म्हणजे त्यांना आपण आता पांडेजी म्हणू सध्या, नंतर आपण त्यांना विद्यानंद म्हणू. तर पांडेजींना त्यांनी MA इंग्लिश केलं होतं, ते त्यांची मास्टरी होती इंग्लिश भाषेवर. तसे त्यांच्या तीन चार भाषांवर मास्टरी होती. मग ते स्वरूपानंदांना माहीत होतं, म्हणून मग ते चरित्र ते पहिले 1-2 प्रकरणं लिहिलेली त्यांना वाचायला लिहिली. तर त्यांनी तुमचं मत काय याच्यावर असं सांगा असं सांगितलं. तर त्यांनी ते मनपूर्वक वाचलं आणि सांगितलं की तुमच्या लेवलचं नाही आहे हे. तर मग स्वरूपानंदांनी सांगितलं की मग तूच लिही, तूच सुरुवात कर. मग अशा प्रकारे त्यांनी त्यांचं इंग्लिशमधलं चरित्र लिहायला सुरुवात केली. मग ते त्यावेळेस नोकरीमध्ये असल्यामुळे त्यांना तिथे जास्त राहणं शक्य नव्हतं, म्हणून मग ते पुण्याला आले आणि मग ते लिहायचे आणि पाठवायचे तिकडे टाईप करून. असे एक प्रकरण ते इंग्लिशमध्ये लिहून तिकडे पाठवायचे. आणि अशा प्रकारे त्यांनी परमहंस ऑफ पावस असं एक इंग्लिशमधलं त्यांचं चरित्र लिहिलं. आणि ते खूपच स्टँडर्ड आहे. त्यांच्यामुळे जे स्वरूपानंदांना एक प्रकारचा खूप आनंद मिळाला, जो गुरुसेवेचा असतो तो स्वामींना मिळाला. आणि जे आपलं परिचरित्र इंग्लिशमध्ये झालं याचा स्वरूपानंदांना मिळाला. आणि त्यांना नक्कीच अंतःकरणापासून आशीर्वाद मिळालेला असणार. ही त्यांची खूप मोठी गुरुसेवा त्यावेळेस झाली. स्वामींना स्वरूपानंदांनी पहिल्या भेटीतच सोहम साधना दिली. आणि सोहम साधनेचं वैशिष्ट्य म्हणजे ती कुठल्याही कर्मकांडाच्यापासून वेगळी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन उपाधी नाही आहे. तर ह्या सोहम साधनेचं तेव्हा त्यांचं म्हणजे पांडेजी जे शोधत होते उत्सुकतेने की मला कुठे माझं समाधान होईल, ते त्यांना तिथे मिळालं. आणि मग ते साधनेला लागले. तर साधना कशी केली ती तू सांग. म्हणजे ते साधना कशा प्रकारे द्यायचे, तर मी आत्ताच अगोदर सांगितलं की ते व्यक्तीला पूर्ण पायापासून ते डोक्यापर्यंत म्हणजे एक असतं ना की- निरीक्षण करायचं. हा, निरीक्षण करायचे. तसंच त्यांनी पहिल्या भेटीतच ओळखलं की हा माझं कार्य पुढे करू शकतो, दामोदर केशव पांडे. तर त्यांनी त्यांची एक अशी त्यांचं एक पद्धत होती संजीवनी की, गाथा म्हणून अभंग हा, आहे. संजीवनी गाथा म्हणून त्यांचा जो अभंग ग्रंथ संग्रह आहे, तर त्यातलं मग ते कुठलाही उघडायला लावायचे. आणि कुठलाही अभंग जो आहे ते तुमचं जीवन ते असं मार्गदर्शक तुम्हाला होऊ हा, शकतं. तुमच्या पूर्ण जीवनासाठी ते मार्गदर्शक. मग स्वामीजींनी तो अभंग ओपन करायला लावला आणि ते त्यांचं जीवन, आणि त्याप्रमाणे स्वामीजी जीवन जगले पूर्णपणे. हो. म्हणजे स्वरूपानंद खूप कमी बोलत असत, म्हणून मग ते सोहम साधनाला ते भजन म्हणायचे. आपण आता भजन करूया असं म्हणायचे आणि ते करून दाखवायचे. त्यांच्या पावसला जर आपण गेलात तर तिथे भाऊ देसाईंचं जे घर आहे तिथे त्यांची एक खोली आहे. तिथे त्या बेडवर ते बसायचे ताठ आणि त्या करून दाखवायचे की तुम्ही नाभीपासून ब्रह्मरंध्रामध्ये श्वास घ्या आणि सोहम भाव ठेवा. ते सगळं त्यांनी स्वामींना म्हणजे पांडेजींना सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांची साधना इकडे, कारण परखड साधना केल्याशिवाय काहीच मिळणार नाही हे त्यांना माहीत होतं. म्हणजे त्याशिवाय काही आपल्याला पुढे जाताच येणार नाही.
म्हणून मग ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा पुण्यामध्ये काही त्यांना खूप अशी सोय नव्हती की का वेगळी रूम आहे वगैरे वगैरे, अशी कुठल्याही साधनेसाठी नव्हतं. तरी ते पहाटे उठायचे आणि एका कोपऱ्यामध्ये एक जागा करून घेतली की तिथे नियमितपणे बसून साधना करत असत. आणि त्याचबरोबर पहाटे जेव्हा त्यांना सुट्टी वगैरे असेल किंवा तर एका मंदिरामध्ये जाऊन तिथे पण पहाटे 3:30-4ला जाऊन तिथे बसत होते. असं त्यांनी बरीच साधना केली आणि सोहमचा अनुभव घेतला म्हणजे त्यांनी त्यावेळेस. आणि ती वाढत गेली. त्यातनं हे त्यांचं परमहंस पावस हे चरित्र लिहिलं गेलं. अशी त्यांची एकंदर झेप सुरू झाली साधनेकडे. अनंताकडे जेव असं पण म्हणू शकतो की स्वामी स्वरूपानंद भेटल्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो सगळा अनंताकडे होता. आणि आपण ते पण सांगायला काही हरकत नाही की स्वामी स्वरूपानंदांनी त्या भेटीतच त्यांना सांगितलं की आपल्याला तिकडे जायचं म्हणजे श्री अरविंद आणि माताजी ते पण आपल्याला कव्हर करायला हरकत नाही. तर एकदा काय झालं की ते कोल्हापूरला गेले होते. म्हणजे हा. पूर्वी पावसला जाताना कोल्हापूर वाया कोल्हापूर वगैरे जायला लागायचं. तर तिथे अरविंदांचं केंद्र चालू होतं. ते म्हणजे स्वामींच्या ओळखीचे असल्यामुळे तिथे गेले आणि त्यांनी अरविंदांबद्दल बरीच माहिती वगैरे सांगितली. आणि तर त्यांच्या स्वामीजींच्या म्हणजे पांडेजींच्या मनात असा प्रश्न झाला की ह्यामध्ये काही विरोध आहे का सोहममध्ये आणि जे अरविंद सांगतात, साधना पूर्ण योग सांगतात, अतिमानस सांगतात, त्याच्यामध्ये काही विरोध आहे का किंवा काय हे दोन मार्ग वेगळे आहेत का काय, असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्याच्या पुढे नंतर ते कोल्हापूरवरनं पावसला आले. ते पावसलाच निघाले होते पण दिवस. तर त्यांनी कुठलाही प्रश्न न विचारता स्वामीजींनी त्यांना स्वरूपानंदांनी त्यांना असं सांगितलं की जिथे अरविंद गेले तिथेच तिथेच आपल्याला आपल्याला जायचं. जायचं म्हणजे त्यांच्या मनातला प्रश्न ओळखून त्यांनी उत्तर उत्तर दिलं. त्यामुळे त्यांचं समाधान झालं की मग त्यांनी त्याच्या पुढे अरविंदांचा अभ्यास सुरू केला की ही जी पुढची झेप आहे ती आपल्याला गाठायची. आणि त्यांचं इंटरनल कनेक्शन होतं. म्हणजे ज्यावेळी स्वामी स्वरूपानंदांनी देहावसन केलं किंवा समाधी घेतली त्यावेळी ते जे काही इंटरनल कनेक्शन होते तिकडे माताजींना कळालं, मदरला कळालं. त्यावेळी त्या बोलल्या की पूर्ण गडकाओ ऐसे उन्होंने बोला, मतलब म्हणजे एवढं त्यांचं इंटरनल कनेक्शन होतं. आणि जसं आता यांनी सांगितलं की हे स्वामीजींनी फाइंड आउट केलं, दामोदर म्हणजे पांडे जे आहेत तर त्यांनी फाइंड आउट केलं की पारंपरिक साधना आणि श्री अरविंद प्रणित साधना याच्यामध्ये काय फरक आहे की एक फक्त 2च मिनिटात सांगेल की पारंपरिक साधना जी आहे ती आत्तापर्यंत जे संत मंडळ, संत तुकाराम, संत नामदेव, जी आपली संत महाराष्ट्रीयन संत मंडळी आहेत ती एका स्थितीपर्यंत थोर आणि वंदनीयच आहेत. हो नक्कीच. त्याच्यामुळे कारण ते आपल्याला मुक्तीपर्यंत जायला सांगितलं. आणि त्याच्या पुढे अजून मार्ग आहे की तो ईश्वर आपल्याला ह्या पृथ्वीवर का नाही आणताय, तो पण इथे आला पाहिजे. आणि आपणच कशाला त्यांनीच हे निर्माण केले सृष्टी, तर तो त्याच्यात भरलेला आहे, मग तो आपल्याला दिसला पाहिजे, त्याचं अवतरण इथे असलं पाहिजे. ही अरविंदांची पुढची झेप होते. अतिमानसाची जी झेप आहे त्याच्यामध्ये बरेच बारकावे आहेत. आम्ही आपले 2 मिनिटांमध्ये करतो, सांगण्याचा कव्हर करतो, प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मग त्यांनी अरविंदांचा खूप अभ्यास केला. म्हणजे त्यांचं चरित्र वाचलं, पांडिचेरीला अनेक वेळा जाऊन आले आणि डिवाइन लाईफ वाचलं, सावित्री वाचली. आणि सावित्री हा अतिशय कठीण ग्रंथ आहे, मी सांगेल त्याबद्दल. हो, सावित्री जी शेरविंदांची सावित्री आहे त्यांनी लिहिलेली ती तर खूप कठीण आहे, समजायला तर खूप अवघड आहे. इंग्लिश जे आहे त्याच्यासाठी वेगळीच डिक्शनरी असं त्यांनी, कारण स्वतः अरविंदांनी त्याच्याबद्दल नवीन शब्द तयार केले. कारण ते इंग्लिश भाषेमध्ये स्पिरिच्युअल लँग्वेज तशी नाही आहे मुळात. म्हणून त्यांनी अरविंदांनी ते सगळा अभ्यास करून स्वामींनी नंतर सांगणार त्याचं जगावेगळे जीवन पुष्प त्याचं रूपांतरण केलं, ट्रान्सलेशन केलं. पण श्री अरविंद पण त्यांच्या ह्याच्याबद्दल सांगतात की ज्यावेळी मी ती सावित्री लिहायचो ना त्यावेळी ती जसं मला आतून वाटतं तसं लिहायचो, पण ज्यावेळी ध्यानाला बसायचो त्यावेळी वेगळीच एक्सपिरियन्स यायचे आणि मी परत त्या सावित्रीमध्ये बदल करायचो. म्हणजे जे काही त्यांनी लिहिलं, जे निर्माण केलं, म्हणजे अरविंदांबद्दल सांगते. हा, मी अरविंदांबद्दल सांगते. ती इंटरनल त्यांना ते एक्सपिरियन्स आले. मग त्याच सावित्रीचं जे ट्रान्सलेशन आहे ते स्वामी विद्यानंदांनी केलं, ज्याचं नाव आहे जगावेगळे जीवन पुष्प. आणि सेम जो एक्सपिरियन्स श्री अरविंदांना आला होता तो स्वामीजींना, ते त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं पण आहे की ज्यावेळी ते मी लिहायचो आणि प्रत्यक्ष ध्यानाला बसायचो तर मला वेगळेच अनुभव यायचे आणि मग मी परत त्याच्यामध्ये चेंजेस करायचो. म्हणजे दोघांचे पण जे एक्सपिरियन्स होते ते सेम होते, एका सेम फॉर्मेशनवरती तो पण ग्रंथ जो आहे, जो
म्हणजे आमचा जो ग्रंथांचा प्रवास आहे तो मुक्तिबोधपासून सुरू होतो, सोहम साधनेपासून सुरू होतो, तो जगावेगळे जीवन पर्यंत येऊन थांबतो. त्याच्यामध्ये मानव ते अतिमानव हा प्रवास सांगितलेला आहे. हा, आणि स्वामीजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे प्रत्येक ग्रंथ हा स्वतःच्या अनुभूतीवर लिहिलेला आहे. नुसतं पांडित्यपूर्ण किंवा नाहीये. विद्वत्ता प्रचुर असं नाहीये. तर त्यांनी स्वतः अनुभव घेऊन आणि त्यांची अशी आपल्याला जे मिळालं ते सामान्य जे भक्त आहेत त्यांना मिळावं आणि त्यांना योग्य कल्याणाच्या मार्गाकडे न्यावं, या दृष्टीने त्यांनी असंख्य ग्रंथ लिहिले. म्हणजे त्यांनी स्वतःचा अभ्यास त्यामुळे इतका केला की 11 उपनिषदावर त्यांनी भाष्य केले. आणि ते आपल्याला उपनिषद म्हणजे काय होतं, सामान्य माणसाला हे आपलं क्षेत्र नाही असंच वाटतं. पण जेव्हा त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं तेव्हा मग आम्ही की हे केवढं मोठं ज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे, तर ते जनसामान्यापर्यंत पोचवायचे ही त्यांची जी आस होती ती त्यांनी त्याच्यामधनं पूर्ण केली. की हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत कथांचा आधार घेऊन सध्याच्या संस्कृतीमधले सध्या जे लाईफस्टाईल आहे त्यातली उदाहरणं घेऊन ते इतकं स्पष्टीकरण व्यवस्थित केलं की ते आपल्याला अवघड वाटतच नाही. जेव्हा हे पुस्तकं त्यांनी दिलेली ग्रंथ वाचता तेव्हा ते किती अवघड असलेले तत्वज्ञानही किती सोपं आहे आणि आपण हे करू शकतो, आपण हे वाचू शकतो, आपल्या आचरणात आणू शकतो, हा कॉन्फिडन्स त्यातनं येतो. म्हणजे आमची स्वामीजींनी लिहिलेली सगळी उपनिषदं जी आहेत, अगदी स्टुडंट जे त्याच्यावरती काही उपनिषदांवरती PhD वगैरे करतात तर ते पण हे वाचतात. जे ओरिजिनल आहे ते कळताना थोडं अवघड जातं, पण हे एवढ्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आहे की सहज समजून जातं. आता पांड्यांचं परत विद्यानंद कसे झाले याकडे आपण वळूया. त्या दृष्टीने जेव्हा ह्यांनी स्वरूपानंदांनी ध्येय 1974 साली ठेवला, तर त्याच्या तोपर्यंत पांडेजींवर कौटुंबिक जबाबदारी बरीच होती. त्यामुळे त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिला नव्हता. पण त्यांची इच्छा होती की त्यांना द्यावं. हे कसं कसं झालं तर पेणचे अमलानंद म्हणून स्वामी होते, ते स्वरूपानंदांचे शिष्य आणि यांचे पांडेजींचे गुरुबंधू होते. तर त्यांना आदेश आला की तू यांना अधिकार दे, म्हणजे माझाच अधिकार तुझ्या थ्रू मला द्यायचा आहे असं. म्हणजे माध्यम त्यांनी अमलानंदांचं केलं आणि त्या निरोप दिला त्यांना पुण्यामध्ये की तू ये पेणला. पण त्या स्वामींना जेव्हा म्हणजे विद्यानंदांना जेव्हा तो निरोप कळला तर त्यांनी घाई केली नाही. ते म्हणले की ठीक आहे, बघूया, अजून थांबूया आपण जरा की हे खरं आहे का किंवा काय, अशा दृष्टीने ते थांबले. जवळजवळ 6 महिन्यांनी ते परत निरोप आला की तू ये. आणि त्याच वेळेस त्यांना पहाटेच्या वेळेस स्वरूपानंदांनी सांगितलं, त्यांना आदेश आला की तू आज पेणला जा. मग त्यावेळेस ते पेणला गेले. ती अमलकी एकादशी होती आणि त्यावेळेस ते गेले आणि तिथे अमलानंद दारातच वाट बघत होतो की बरं झालं तू आलास, मी तुझीच वाट बघतोय. आणि त्याचं स्वागत केलं आणि त्यांनी अक्षरशः त्यांना मिठीच मारली. कारण ते एक वेगळा आनंद असतो, तो जो पारमार्थिक आनंदाची तुलना आपण कशाच करू शकत नाही. आणि मग त्यांनी त्यांना अनुग्रह द्यायच्या दृष्टीने काय काय तुला करावं लागेल या दृष्टीने बरंच मार्गदर्शन केलं. ते दिवसभर तिथे राहिले आणि रात्री ते त्यांना म्हणाले की तू आज माझ्या गादीवर झोप. ते म्हणले तुमच्या गादीवर मी कसा काय झोपू, म्हणजे नाही म्हणे, मी तुला सांगतो ना तू झोप. मग त्या दिवशी अमलानंदांच्या गादीवर ते झोपले आणि त्यांनी मला जी करायची प्रक्रिया आहे ती मी करतो असं म्हणून त्यांनी केलं. आणि मग जी रात्रभर त्यांची झालं असेल, आता आपण ते इंटरॅक्शन काय झाली ती शब्दामध्ये मांडू शकत नाही. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सांगितलं की तू आता पूर्ण अधिकारी झाला आहेस, तू आता अनुग्रह देऊ शकतो. आणि नंतर मग ते पुण्याला आले. पण त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की जे नाव त्यांना विद्यानंद कसं पडलं, तर त्यांना जे आतून आलं होतं अमलानंदांना की विद्यानंद, आणि ज्यावेळी स्वामी विद्यानंदांनी पण सांगितलं की हे नाव आहे तर आपल्या दोघांचं जे नाव आहे जेव्हा एकमत होईल तेव्हा ते पुढे कंटिन्यू. जेव्हा ते सकाळी आले तेव्हा उठतात, नाव दिले नव्हतं. पण जेव्हा पुण्यामध्ये एकदा अमलानंद इथे पुण्यात आले होते तर तेव्हा स्वामी तिथे गेले. तर ते म्हणले की तुला मला आता नाव द्यायचंय ह्याच्यानंतर. तर ते म्हणले की मला पण तुझं नाव आलेलं आहे असं अमलानंद म्हणले. आणि हे म्हणले मलाही स्वामींनी सांगितलं. मग त्या म्हणे आपण आपापलं नाव आपल्या चिठ्ठीवर लिहूया,
दोघांनी आपापलं नाव आलेलं चिठ्ठीवर लिहिलं आणि एकमेकाला तिसऱ्या माणसाला वाचायला दिली. त्यांनी दोन्ही चिठ्ठ्या वाचल्या आणि दोन्हीवर स्वामी विद्यानंद असंच लिहिलेलं होतं. माहिती असं म्हणतात ना, ए हृदयची ते हृदय घातलंय. दोघांचं नाव सेम आलं आणि मग पुढे विद्यानंद म्हणून ते प्रचलित झाले. हां. आणि मग त्यांनी त्यांच्या या कार्याची सुरुवात खूप आधी झाली होती. हे जे त्यांना लोककल्याणाची जी आस होती तर ते त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ते ऑफिसमध्ये असताना मी त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यरत होते, त्यामुळे मला तो अनुभव आहे. तर ते काय करायचे की लंच टाईममध्ये तर कोणी काही म्हणू शकत नाही आणि आमचं हे जे CDAO जे ऑफिस आहे तर त्याची एरिया खूप मोठी होती आणि झाडी होती. मग एक असं जागा ठरवली, एका झाडाखाली आम्ही जाऊन बसायचो. कारण ते जेव्हा नॉर्मली बोलायचे ना तरी सेक्शनमधल्या लोकांना जाणवायचं की काहीतरी वेगळं आहे. तर ह्यांच्याकडनं आपण काहीतरी ऐकावं, आपली काहीतरी जे अध्यात्माला धरून आहे आणि आपलं कल्याण होऊ शकेल किंवा आपली जी ज्ञानाची आस आहे ती भागू शकेल, असा हा माणूस काहीतरी सांगू शकेल. असं म्हणून मग त्यांनी त्या लोकांनीच ठरवलं सेक्शनमधल्या की तुम्ही आम्हाला सांगा निवांतपणे, आम्ही येतो. म्हणून मग त्या ग्राउंडच्या एका झाडाखाली 5-6 लोक जमायला लागले आणि मग स्वामी स्वरूपानंदांनी नित्यपाठ लिहिला होता. म्हणजे सगळी ज्ञानेश्वरी वाचणं तसं वेळखाऊ होतं आणि हल्लीच्या धकाधकीचं जीवन आहे म्हणून त्यांनी नित्यपाठ लिहिला होता. ते 108 ओळ. तर त्याच्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा पूर्ण आढावा ते घ्यायचे. असं हे सांगेल आता पुढे. हो, म्हणजे स्वामीजींची प्रवचनं पण आहेत ज्ञानेश्वरीवरती सगळी. भरपूर प्रवचनं आहे स्वामीजींची. ज्ञानेश्वरी नित्यपाठ म्हणून आहे, ज्याच्यामध्ये निवडक ओव्या काढलेल्या आहेत. तर त्याच्यावर स्वरूपानंदांनी जे 108 लिहिला त्याही कमी करून त्यांनी करून 45 अजून, हो. केले. की तुम्ही 10 मिनिटं पण द्या असं त्याच्यासाठी. हो, म्हणजे स्वामीजी म्हणतात की तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ आहे, पण जी मूळची साधना आहे ती करण्यासाठी पण आपण वेळ काढला पाहिजे. म्हणजे मूळ जे उद्देश, स्वामीजींनी असं कधीच सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडा आणि पूर्ण परमार्थाला द्या किंवा संन्यास धारण, असं नाहीच. त्यांनी कुठल्याही गोष्टींना विरोध नाही केला. उलट जे तुमचं जीवन आहे त्यातच ते अधिक चांगल्या पद्धतीने कसं जगतायत त्यासाठी जी लागणारी साधना आहे ती स्वामीजींनी म्हणजे दृष्टिकोन फक्त बदलायला सांगितलं. स्वामींचं जे ऑफिसमध्ये सुरू झालं प्रवचन वगैरे तर त्याचे आपोआपच प्रसिद्धी झाली. मग त्यांना खूप ठिकाणी बोलवणं पण यायला लागलं. मग त्यांनी स्वरूपानंदांना एक विचारलं की मी अशी प्रवचनं करू का, सांगू का, लोक मला बोल. ते म्हणजे आपणासी ठावे सांगावी इतरांसी, असं म्हणून तू सांग. शहाणे करून सोडावे सकल जन, हे आपलं काम नाही. पण आपल्याला जे माहिती आहे की जे उत्तम ज्ञान आहे, जे उच्च ईश्वराकडे ईश्वर प्राप्तीला जे मदत, तर ते तू सांग. असं म्हणून मग त्यांनी पुढे मग प्रवचनं सुरू केली. मग असं करता करता पुण्यामध्ये जशी झाली तशी जळगाव, नाशिक अशा अनेक ठिकाणी त्यांना बोलावणी यायला लागली आणि दौंडला पण बरीच प्रवचनं झाली. असं करता करता पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रवचनं होत असत आणि ती प्रवचनं काही एखादा विशिष्ट विचार किंवा एखादा विशिष्ट ग्रंथ धरून असत असं आणि मग त्याचं रेकॉर्डिंग वगैरे होत असे आणि मग त्या रेकॉर्डिंगमधून मग पुढे हे पुष्कळचे ग्रंथ तयार झाले आणि त्यांनी स्वतः पण ग्रंथ लिहिले आणि त्यांचं रेकॉर्डिंग प्रवचनावर आधारित पण असे ग्रंथ आहेत. असा त्यांचा ज्ञान प्रसाराचा मोठा त्यांनी काय म्हणतात त्याला दौरा, धबधबा म्हणतात तसा तो सुरू झाला. आणि मग त्यांना असं वाटलं की आपण हे जे सगळं करतोय त्याला एक विशिष्ट स्थान असावं, की आपण जी साधना सांगतो त्याच्यासाठी वेगवेगळी भूमी असावी, योग्य वातावरण असावं. यासाठी त्यांना असं वाटलं की आपण एक आश्रम स्थापन करावा. तर हे सांगेल. हो, आणि आपल्या आश्रमाची स्थापना म्हणजे जी पायाभरणी आहे ती 1992 मध्ये झाली आणि खऱ्या अर्थाने मग डेव्हलपमेंट 1996 पासून थोडे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. आणि ही जमीन म्हणजे खूप ठिकाणी जमीन शोधली. हो, पण त्यांना मग आमचेच एक गुरुबंधू होते सुनील काळे, त्यांची ही जमीन होती. तर त्यांनी सांगितलं की मी ही जमीन तुम्हाला देतो, तुम्ही बघा. म्हणजे हे म्हणून त्यांनी अर्पण केली स्वामींना. मग स्वामींनी इथे पाहिलं तर या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं. तर पाणी नसल्याशिवाय तर आश्रम नाही होणार. त्या दृष्टीने त्यांनी मग बघू आपण बोरिंग काढू, बोर खणूया असं म्हणून त्यांनी गणेशाची उपासना केली आणि मग इथे येऊन ही जी खडकाळ जमीन होती तर त्याच्यामध्ये एक ठिकाणी त्यांनी सांगितलं इथं तुम्ही बोर काढा. सगळ्यांना गावातल्या लोकांना पण आश्चर्य वाटलं की इथे कधीच पाणी लागत नाही आणि हे काय आता इथे एवढं बोर काढतात.
पण निष्ठेने करत राहिले लोक. आणि एक दिवस ओली माती निघाली आणि तिथे पाणी लागलं. आणि मग इथे दर रविवारी आम्ही येत असू, असे 25-30 लोक. मग इथे वृक्षारोपण केलं. पहिलं वृक्षारोपण केलं आणि त्याला पाणी घालण्यासाठी मग इथे आसपास आपलेच गुरुबंधू होते, ते येऊन पाणी घालत. असे ती वृक्षांची वृद्धी केली. आणि मग 11 मे 1997 मध्ये इथे हनुमंताची स्थापना झाली. 2च पॅरल्स आधी मंदिर आणि एक खोली असंच बांधलं होतं. आणि मग त्या दृष्टीने तिथे हळूहळू सगळीकडे वाढत गेली. आणि हनुमंताचं अधिष्ठान काय, तर जी सोम साधना आहे ती प्राणावरती आधारित आहे. म्हणून स्वामीजींनी हनुमंताचं अधिष्ठान इथे असण्यामागं तेच मुख्य रिझन आहे की आम्ही जी सोम साधना करतो ती प्राणाशी निगडीत आहे. आणि हनुमंत हा प्राणदाता आहे, म्हणजे प्राणाचं पवनसुत संरक्षण, असंच म्हणतात पवनसुत त्याला. आपण. आणि सोमसदानही श्वासावर आधारित आहे. श्वासावरती आधारित आहे. त्याच्यामुळे त्यांनी हनुमंताचं स्थान, हनुमंत सगळ्या दृष्टीने म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्तही तो आहे, ज्ञानीही आहे. परत तो संगीतकार आहे. संगीतामध्ये विशारद म्हणजे काय म्हणतात त्याला, गुरु मानतात लोक. इतका म्हणजे सर्व दृष्टीने सर्वांकष असा तो आदर्श आहे. म्हणून स्वामींनी हनुमंताची हनुमंताचं, स्थापना आधी केली. हनुमंत हे त्यांचं दैवतच होतं. आणि मग विष्णूंची स्थापना. मग इथे वेगवेगळी म्हणजे ईश्वर अधिष्ठान काय आहे आहेत. तर विष्णू तत्व. तर त्या विष्णू तत्वाचं अवतरण आपल्याला सोहम साधनेतून आपल्यामध्ये करून घ्यायचं आहे. या दृष्टीने त्यांनी विष्णूची स्थापना केली. आणि हनुमंत आणि विष्णू हे दोन त्यांचे काय म्हणतात आराध्य. पण त्याचं असं नाहीये की अशी विशिष्ट पूजा करा किंवा असं कर्मकांड स्वामींनी कर्मकांडाला इथे महत्व नाहीये. म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे वेगवेगळ्या पूजा वगैरे ते इथे नाहीये. इथे जी तुमची साधना आहे ती इंटरनली चालते. ते कर्मकांडाला महत्व नाही दिलं जात. आणि स्वामीजींनी जो आश्रम स्थापन केलाय त्याच्यामागे खूप त्यांची एक वेगळी भूमिका आहे. इथे आश्रम का व कसा असं एक बोर्ड आहे. तो पण तुम्ही त्यांनी स्वतःचं जे त्याच्या मागची जी धारणा होती ती त्याच्यात शब्दाबद्ध केलेली दाखवतो तुम्हाला. जेव्हा हनुमंताची स्थापना स्वामींनी केली तेव्हा त्याचं अधिष्ठान ठेवलं. ते याला मंदिर असं म्हणून जाते. ते पारंपरिक अशी पूजा किंवा असं होत नाही. तर अधिष्ठान म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला शक्ती घ्यायची आणि आपल्या सोम साधनेला बळ घ्यायचं. या दृष्टीने त्यांनी त्या दैवताची स्थापना केली. आणि त्या महत्त्व कशासाठी द्यायचं आहे तर इथे आश्रमामध्ये येऊन साधना करा, सोहम साधना करा आणि त्याच्यातून ईश्वर प्राप्तीकडे तुमचं पाऊल पडलं पाहिजे. तुम्हाला त्या दृष्टीने अनुकूल असं वातावरण इथे मिळेल की तुम्ही इथे ध्यान करू शकता, जप करू शकता किंवा ध्यान आणि जपच केवळ नाही तर कर्मयोग करू शकता. इथल्या बागेमध्ये शेतामध्ये काम करून मग तुम्ही त्या मार्गाने जाऊ शकता. असे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ईश्वर प्राप्तीसाठी. तर ते तुम्हाला इथे सगळे उपलब्ध होतात. आणि निवांत वातावरण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि एका काय म्हणतात त्याला भारावलेल्या असं वातावरण जिथे स्वामींच्या साधनेचा प्रभाव आहे, अरविंदांच्या आणि माताजींच्या ह्याचा संपूर्ण तत्वज्ञानाचा प्रभाव जिथे आहे त्याच्या खाली जर तुम्ही साधना केली तर तुमची जास्त एकाग्रता होते. तर ह्याचा फायदा अनेक लोकांना मिळावा, अनेक लोकांनी यावं या दृष्टीने या आश्रमाची स्थापना आहे. आणि त्या दृष्टीने लोक येत आहेत. इथे अनेक उत्सव पण साजरे केले जातात, अनेक शिबिरं घेतली जातात. युवा शिबिर आहेत, बाल शिबिर आहेत. आणि जे मुख्य उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा आहे, स्वामींचा जन्मदिवस कोजागिरी पौर्णिमा आहे. आणि या सगळ्या इथे ज्या हनुमंत, विष्णू, दत्त आणि देवी यांची स्थापना केली आणि खालच्या बाजूला आपल्या सीमेजवळ काळभैरवाची स्थापना केलेली आहे. तर या सगळ्या देवतांची म्हणून एक उत्सव असतो, तो म्हणजे अक्षय तृतीयेला जोडून तो 7 दिवस आपण उत्सव करतो. आणि 28 फेब्रुवारीला आपण अतिमानस अवतरण दिन असे मुख्य उद्देश उत्सव आपण करतो. म्हणजे अतिमानसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या 29 फेब्रुवारी 1956 मध्ये माताजींना जे अरविंदांना अभिप्रेत असलेलं अतिमानस अवतरण ते त्या दिवशी झालं. ते 1956 साली ते झालं. तर त्याची आठवण म्हणून हा उत्सव अतिमानस अवतरण दिन असं म्हणून स्वामींनी सुरू केला. हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव फक्त या आश्रमातच होतो, इतरत्र आणि पॉंडिचेरीला आणि इथे होतो की जो
पूर्णयोगाला आणि अतिमानुष्याच्या तत्वज्ञानाला धरून आहे. आणि त्या दृष्टीने वाटचालीला लोकांना म्हणजे जे इथे साधक येतात त्या ज्ञानपिपासू लोकांना तिथे व्यवस्थित मार्गदर्शन व्हावं त्या दृष्टीने हा उत्सव आहे. आणि त्या दिवशी ध्यानाला जास्त महत्त्व दिलं जातं. त्या दिवशी सकाळी जे पूर्णपणे 1 तास ध्यान असतं त्याविषयी म्हणजे जसं यांनी सांगितलं की इथले उत्सव हे उत्सव नसतात, ते तुमच्या जीवनाला घडवणारे असतात, बदल घडवून आणणारे असतात आणि साधनेला गती देणारे. साधनेला गती देणारे हे सगळे उत्सव असतात. आणि शिबिरं वगैरे आम्ही इथे घेतच असतो, जसं यांनी सांगितलं की बालसंस्कार, सोम शिबिर पण आहे, असे वेगवेगळे शिबिरं इथे घेत असतो, ज्याच्यामुळे लोकांना साधनेच्या अधिक मोठ्या प्रमाणात ओळख होईल. इथे स्वामींनी एक दिवसभराचा एक दिनक्रम आखून दिलेला आहे की इथे वैयक्तिक साधनेबरोबर सामूहिक साधनेला पण महत्त्व आहे. तर या दृष्टीने त्यांनी एक दिनक्रम बसवला आहे की पहाटे ज्यांनी त्यांनी आपापल्या सोयीने ध्यान करावं आणि नंतर मग सकाळी 6:30ला इथे संपूर्ण आश्रमाला एक प्रदक्षिणा घातली जाते आणि त्या नंतर विष्णू सहस्रनाम म्हटलं जातं. विष्णू सहस्रनामाचं महत्त्व पण स्वामींनी की त्या तत्वाचं अवतरण इथे आपल्याला करायचं आहे. म्हणजे विष्णूची स्थापना जी झाली आहे ती केवळ मूर्तीची पूजा नसून विष्णू तत्व जे आहे, जे मूळ आद्या जे आहे, जे ज्ञानेश्वरांनी पहिल्याच ओवीमध्ये घातलेलं आहे, ओम नमोजी आद्या, तो ते जे विष्णू तत्व आहे त्याचं अवतरण आपल्याला इथे करून घ्यायचं. त्या दृष्टीने आपण विष्णू सहस्रनाम इथे म्हटलं, ते मंत्र उच्चार केले जातात आणि त्या वेळ आपली सगळ्यांची भावना अशी असावी असे स्वामींना अभिप्रेत होतं की त्या तत्वाचं अवतरण इथे होते आणि रोजच्या रोज तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा ती शक्ती तिथे अवतरित होते. आणि जे विष्णू सहस्रनाम आम्ही घेतो ते संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे, ज्याचं मराठी संस्करण इथे अवेलेबल आहे. म्हणजे आता मूळ अडकटी कशाला येते विष्णू सहस्रनाम तर संस्कृत. सामान्य माणूस संस्कृत एवढ्या प्रभावीपणे म्हणू शकत नाही म्हणून तो दुर्लक्ष करतो. मग स्वामींनी त्याच्यासाठी असं केलं की त्याचं मराठी काव्यात्मक आणि त्यांची स्वतःची साधनेची शक्ती त्यात ओतून मराठी विष्णू सहस्रनाम पण त्यांनी रचलंय आणि त्यांनी सांगितले की त्याच्यात पण तेवढीच मंत्रशक्ती आहे. म्हणून मग ते सुद्धा आता दर शनिवारी आम्ही मराठी म्हणतो आणि बाकीचं दिवस आम्ही संस्कृत म्हणतो. आणि हे जे आम्ही जेव्हा ग्रंथविक्रीला बाहेर जातो तेव्हा सगळ्यांना जेव्हा सांगतो की हे बघा तुम्हाला मराठी पण विष्णू सहस्रनाम म्हणताय, तर लोकांना इतका आनंद होतो आणि ते घेऊन म्हणतात. असे अनेक लोकांचे अनुभव आहेत की मराठी विष्णू सहस्रनाम आता त्यांना खूप आवडू लागले आणि लोक म्हणायला लागले. त्याची आम्ही एक छोटीशी पुस्तिका पण काढली आणि त्याचा जो प्रभाव आहे ते लोकांना जाणवायला लागलेला आहे. म्हणजे संस्कृतची जी अडकाठी होती ती दूर केली, ती म्हणा तुम्ही, हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग 9 ते 10, 10:15 पर्यंत आमच्या प्रार्थना असतात. त्याच्यामध्ये हनुमंताची प्रार्थना असते, विष्णूंची प्रार्थना असते, अशा वेगवेगळ्या प्रार्थना आम्ही त्याच्यामध्ये म्हणत असतो. आणि 9 ते 10चं जे शेवटची प्रार्थना आहे ती श्री रामाची असते. माझा हात धरोनी सदा चालवे रामा, म्हणजे आमचं मॉर्निंग जे आहे ते रामापासून सुरू होतं आणि हनुमंत शेवट जो आहे संध्याकाळचा जो आमचा संध्याक्रम होतो तो साधारणपणे 6:30 ते 8 पर्यंत असं चालतो. तर जो शेवट जो होतो तो हनुमंतराया करावे पावन, म्हणजे रामाला सोबत घेऊन हनुमंतराया आम्हाला पावन कर, अशी ती पूर्ण सत्संगाची रचना केलेली आहे. मधल्या वेळेमध्ये 12 ते 1 आमचं ध्यान पण असतं. मध्ये कर्मयोग पण तुम्ही म्हणजे चहाची 4ची वेळ झाली की तुम्ही 1-2 तास इथे कुठलेही तुम्हाला जे आवडतं ते ऑफिसमध्ये काम करा, शेतामध्ये करा, मंदिरामध्ये करा, स्वच्छतेचे करा, नाही वाचन करा. ज्यांना होत नसेल शारीरिक कष्ट त्यांनी काही बौद्धिक केलं तरी चालू शकतं. असं तुम्हाला पूर्णपणे मोकळी आहे इथे. आणि सेवा करा असं त्यांचा एक भर होता की सेवेतनंच तुम्हाला प्राप्त होतं. स्वामीजी म्हणायचे पण इथे ठाऊके कष्ट करावे आणि आपले पोट भरावे, असाच चालतू वाट सरा, म्हणजे इथे यावं, सेवा करावी, आपलं पोट भरावं, परमेश्वराला समर्पण करावं, असं आम्ही जी नेहमी सांगायच्या त्याच्यातनं. म्हणजे एका ठिकाणी बसूनच साधना केली म्हणजे साधना होते असं नाहीये. तर स्वामी म्हणे की तुम्ही ध्यान करा पण त्याच्याबरोबर त्याला कर्मयोगाची पण जोड द्या आणि जेणेकरून तुमचं जीवन फुललं पाहिजे आणि इतरांना ते काय म्हणतात त्याला मदत झाली पाहिजे, त्याची आधारभूत झालं पाहिजे, असं जीवन प्रत्येक साधकाचं असलं पाहिजे की असं त्यांचा भर होता. त्या दृष्टीने त्यांनी इथले संपूर्ण जीवन आखून दिले. सोहम साधनेबद्दल आत्तापर्यंत नाथ संप्रदायामध्ये अनेक
अधर्युनी अनेक प्रकारे माहिती सांगितली आणि जी त्याच्या त्याच्या अनुभवावर आधारित होती. पण असं एक संकलित संपूर्ण कव्हर करणारं असं तत्वज्ञान सोहमचं उपलब्ध नव्हतं. तर म्हणजे त्या दृष्टीने स्वामींना अशी प्रेरणा आली की आपण हे सगळं जे तत्वज्ञान आहे ते स्वतःच्या अनुभवावर आधारित असं एक ग्रंथ सोहम साधकांच्या हातात द्यावा. त्या दृष्टीने त्यांनी सुरुवात केली आणि एकांतवासात ते गेले त्यासाठी. आणि तिथे बेळगावच्या एका खेडेगावामध्ये ते राहिले. तिथे 5-6 महिने तिथे होते आणि तिथे त्यांनी ह्या सोहम योग प्रदीपिका हे त्यांनी अगदी आदिनाथापासून ते स्वरूपानंदापर्यंत स्वतःच्या अनुभवावर आधारित असं सामान्य माणसाला जे मार्गदर्शन होईल, त्याच्या सगळ्या अडचणी, त्याच्या मनातल्या समस्या, त्यांचे प्रश्नाची उत्तर सगळी ह्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि हे स्वतः त्यांनी एकांतवासामध्ये लिहिलेलं हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. की याचं महत्त्व असं आहे की जेव्हा त्यांनी ते हस्तलिखित लिहिलं आणि ते अमलानंदांकडे गेले, तेव्हा जेव्हा त्यांना वाचून दाखवलं तर अमलानंदांना इतका आनंद झाला की त्यांनी ते पुस्तक डोक्यावर घेऊन ते नाचले त्यावेळेस की तू फार मोठं हे कार्य केले आहेस की सोहम साधनेतल्या प्रत्येक बारकावा आणि प्रत्येक अडचण तू याच्यामध्ये उलगडून दाखवली आहेस. आणि हा सोहम जो मार्गाने म्हणजे पुढे जाणारा जो आहे त्याला हे फार महत्त्वाचं पुस्तक तू लिहून खूप मोठी गुरुसेवा केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे ज्यावेळी अनुग्रह दिले जातात त्यावेळी त्या शिष्याचा जो बेस आहे साधनेचा तो तयार होण्यासाठी स्वामीजी अगोदर सांगतात की तुम्ही मुक्तिबोध, म्हणजे त्यावेळी सांगायचे ते की मुक्तिबोध वाचा आणि मग त्याच्यानंतर म्हणजे साधनेचा जो बेस आहे तो मुक्तिबोध तयार करतो. आणि हे जे मुक्तिबोध आहे ते मराठीमध्ये आहे. तर त्याच्या आता सगळ्या प्रसिद्ध जगामध्ये व्हावं, जे अनेक जगामध्ये साधक आहेत त्यांना मार्गदर्शन म्हणून त्याचंच मुक्तिबोध लाईट ऑन सोहम योगा हे त्याचंच भाषांतर आमचे गुरुबंधू राजामणी आहेत त्यांनी केले आणि तेही उपलब्ध आहे. आता स्वामींबद्दल जी आपण आत्ता थोडक्यात चरित्र पाहिलं, पण त्याचे जे छोटे छोटे बारकावे आहेत की त्यांनी एक संकटांना कसं तोंड दिलं, स्वतःची साधना कशी चालू ठेवली, त्या दृष्टीने ही 2 चरित्र त्यांची आम्ही प्रसिद्ध केली आहेत. एक आनंद भरारी आहे आणि केवलम ज्ञानमूर्ती असे 2 चरित्र ज्यांचे आहेत की जे त्यांच्या साधनेमध्ये त्यांना किती अडचणी आल्या आणि त्याच्यावर मात करून ते कसे पुढे गेले, तर त्या दृष्टीने हे फार मार्गदर्शन पण आहे ज्याच्यामुळे आपल्याला पण एक प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते असे ग्रंथ आहेत. आणि आमचं दर साप्ताहिक केंद्र असतं. तर जेव्हा स्वामीजी होते तेव्हा दर मंगळवारी काही ग्रंथ घेऊन ते प्रवचन करतात. तेव्हा ते जे रेकॉर्डिंग होतं तर त्यांनी 11 उपनिषदांवर प्रबोधन केलं. तर ते जी आहेत ती म्हणजे कठोपनिषद, केनोपनिषद, ईशावास्य, प्रश्नोपनिषद, छांदोग्य, बृहदारण्यक, नंतर हे तैत्तरीय उपनिषद, श्वेताश्वेतर उपनिषद असे 8 भागांमध्ये 11 कव्हर केलेली. हे मांडुक्य आणि ऐतरी आहे आणि हे मुंडक उपनिषद आहे. असे 8 भागामध्ये आपण वेगवेगळी उपनिषद लोकांना उपलब्ध करून दिली. जे ज्यांना उत्सुकता आहे, उपनिषद म्हणजे आपलं क्षेत्र नाही असं काही हल्ली नवीन पिढीला वाटतं, पण तसं न करता सध्याच्या जीवनाची उदाहरणं देऊन कथा सांगून ते अवघड तत्वज्ञान स्वामींनी खूप सोपं केलं. आणि ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये एक रसाळपणा आहे त्यांच्या भाषेमध्ये की आपण कधी कंटाळत नाही की तत्वज्ञान म्हणजे कंटाळा येतो, तसं नाही होत. तर ते माणूस आपोआप पुढे पुढे वाचत की हातात घेतलेलं पुस्तक सोडवत नाही. हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि अशी ही उपनिषदं आम्हाला उपलब्ध करून दिली. आणि दुसरं एक सांगायची गोष्ट म्हणजे अध्यात्म म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक संकल्पना आहेत. अष्टांग योगामध्ये घेतले यम, नियम, आसन, प्राणायाम, ही अनेक संकल्पना आहेत. त्या सगळ्या संकल्पना म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये अनेक पापुद्री असतात. तर ते सगळे सामान्य माणसाला कळावेत तर त्यासाठी स्वात्मबोध चिंतन असं स्वामींनी लिहिली की 365 चिंतन आहे. फक्त 1.5 पानाचं एक चिंतन असं आहे. म्हणजे रोज तुम्ही एक चिंतन काढून वाचू शकता. त्याच्यामध्ये अगदी 1.5 पानामध्ये
एक एक संकल्पना, म्हणजे अशी एकही संकल्पना नाही की जी याच्यामध्ये उलगडून दाखवली नाही. तुमच्या मनात कुठलीही शंका असू दे, तुम्ही हे जेव्हा वाचता स्वात्मबोध चिंतन, तेव्हा तुम्हाला ते एकदम स्पष्ट होऊन जाते. त्याच्यामध्ये कुठलीही शंका राहत नाही. अशी मी त्याचे आता 365 म्हणल्यानंतर मोठा ग्रंथ होईल, म्हणून आम्ही त्याचे 6 भाग केले. खंड 1, 2 आणि हे 6 पर्यंत असे हे 6 भाग आहेत. आनंद याच्याबद्दल सांग. नारायण पत्रबोध आहे. भक्तिसूत्र. पत्रबोध हे जे आहे भाग 1 आणि भाग 2. तर याच्यामध्ये स्वामीजींनी जे सांसारिक लोकांना जे प्रश्न पडतात, सगळ्यांचेच जे प्रश्नांची उत्तर आहे ते याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हे पण वाचण्यासाठी त्याच्यामध्ये साधक बोध छान. आहे हा, आणि साधक प्रश्न बोध हे पण. पत्रबोध आहे. त्याच्यामध्ये स्वामींना अनेक पत्र पण येतात. आता परगावचे लोक पत्र लिहायचे, पत्र लिहायचे. तर त्याची उत्तरं जी स्वामींनी त्याचं आम्ही विषयवाईज संकलन करून पत्रबोध केले. आणि साधक बोध जे स्वामींना प्रत्यक्ष स्वामी थोडा वेळ देत असत की तुमच्या मनात काय शंका आहे विचारा. ते लोकं साधक त्यांना बोध भाग 1 आणि भाग 2 मध्ये आहे सगळं. त्याची प्रश्न उत्तर याच्यामध्ये दिली. याच्यामध्ये आणि हे सुद्धा आम्ही विषयवार असं थोडं हे केले. आणि या ग्रंथांचं जे वाचन आहे ते आश्रमात पण होत असतं आपल्याकडे. आपल्या सत्संगामध्ये रोज जो संध्याकाळचा असतो तेव्हा आपण एक एक ग्रंथ वाचत असतो. 15 मिनिटं रोज वाचन चालू असतं. मुक्ताईची सनद पण आहे ज्याची आता ज्ञानेश्वरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे स्वामींनी ज्ञानेश्वरांच्या सगळ्या वाङ्मयावर प्रवचन केले. म्हणजे ज्ञानेश्वरी तर आहेच, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि पसायदानावर वेगळं पुस्तक आहे. त्याचबरोबर मुक्ताईची सनद. असे मुक्ताईची सनद तर आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला सापडणार. इतकं त्याच्यावर केलेलं जे भाष्य आहे ते खूपच मागणी आहे या पुस्तकाला. ह्याच्यामध्ये मुक्ताईंनी ज्ञानेश्वराला इतक्या गोड भाषेमध्ये प्रश्न विचारले, दादा हे सांग मला, दादा ते सांग. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरांनी आपल्या बहिणीला किती मायाळूपणे, त्याचबरोबर खरं तत्वज्ञान तिला कळावं असं म्हणून दिलेले. तर हे फार सुंदर पुस्तक, याला खूपच मागणी आहे आणि खरंच सुंदर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचबरोबर अनेक ठिकाणी जी प्रवचनाचे दौरे केले तेव्हा प्रत्येक ठिकाणचा वेगळा वेगळा विषय असायचा. तर त्या दृष्टीने अध्यात्माचे अंतरंग दर्शन म्हणा किंवा ज्ञानाग्नीची मुखे अशी त्यांची वेगवेगळी पुस्तकं केली. हे ज्ञानाग्नीचे मुख्य त्याच्यामध्ये अनेक विषयांवरचे प्रवचनाचे संकलन आहे. भाग 2 पण आहे याच्यामध्ये. याच्यात सांगायचं म्हणजे आता जरी आपण हे जरी तिची अनुक्रमणिका जरी पाहिली ना तरी त्याच्यावर तुम्हाला कळू शकतो. त्यातले थोडे विषय वाचले अनुक्रमणिका. याच्यामध्ये मन, स्वधर्म, देह आणि देहत्व, मानवी जीवनाची पूर्तता, मंगलमय जीवन, धर्मयोग अशा वेगवेगळ्या याच्यावरती स्वामीजी श्री अरविंद, सांस्कृतिक क्रांतीची तपोधारणा, श्री अरविंद प्रणित पूर्ण योग, म्हणजे सगळ्याची सखोल माहिती याच्यामध्ये. पण थोडक्यामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा विद्यार्थ्यांना काय तुमच्याकडे असा प्रश्न विचारतो की आता नवीन पिढीला काय देणार, तर मी हे पुस्तक त्यांना सांगते की हे तुम्ही मुलांना वाचायला द्या. की ह्याच्यामध्ये आता हा जो दुसरा भाग, हा भाग 1 आहे, तो भाग 2 आहे. तर ह्याच्यामध्ये सोहम साधना म्हणजे काय, तर हे थोडक्यामध्ये तुम्हाला एका 4-5 पानामध्ये विशद केलेलं आहे. दिव्यत्वाची झळा, ईश्वराचे स्वरूप, भीती, किती प्रकारची भीती माणसाला असते आणि त्यातनं कसं बाहेर, कारण भीती हा फार ग्रासणारा आपला शत्रू आहे, त्यातनं कसं बाहेर पडायचं. आणि त्यांचं एक महत्त्वाचं होतं की निर्भय भक्त हा नेहमी निर्भय असला पाहिजे, त्याच्या कुठलीच प्रकारची भीती नका. आणि सध्या जे आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धात्मक जीवनामध्ये भीती ही फार की आपण मागे पडतो का, अशी जी आपला आत्मविश्वास ग्रासणारी जी भीती आहे ती कशी दूर करावी ते खूप छान प्रकारे विशद केली. की जेव्हा तुम्हाला ईश्वराचं अधिष्ठान असतं तेव्हा तुमची भीती ही आपोआपच गायब होते. तर हे त्यांनी खूप छान प्रकारे सांगितले. असे अनेक विषय स्वामींनी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ईश्वर, करून अकर्ता, प्रेरणा, कर्मयोग म्हणजे काय, जीव आणि जीवत्व, अंतःप्रेरणा, सदाचार, हे सगळं ह्याच्यामध्ये त्यांनी हे खूप छान पुस्तक आहे ज्ञानाग्नीची मुखे. ज्ञानेश्वरीतल्या ज्या स्वरूपानंदांनी नित्यपाठातल्या 108 होया
काढल्या आहेत. त्याच्या प्रत्येक ओवीचं विश्लेषण त्याच्यामध्ये आहे. स्वामींनी प्रवचनं केली होती आणि त्या रेकॉर्डेड प्रवचनचा हा गाभा इथे घेतलेला आहे, सारांश घेतलेला आहे. आणि हे ज्ञानेश्वरीचे जे उत्सुक असतात लोक, काय लिहिले त्याच्यामध्ये, तर ती भाषा आता जुनी झाली, म्हणजे त्यावेळेस अर्थ काही नवीन शब्द कळत नाहीत लोकांना. तर त्या दृष्टीने मार्गदर्शनपर असे हे 2 ग्रंथ आहेत की ज्ञानेश्वरीचा अर्थ खूप छान प्रकारे विशद केला जातो आणि ज्ञानेश्वरांना प्रत्यक्ष काय म्हणायचं आहे, त्याच्यामागे साधकाची कशी प्रगती झाली पाहिजे आणि तो ईश्वराकडे एक पाऊल त्याचं पडलं पाहिजे, त्या दृष्टीने कसा अभ्यास करावा ज्ञानेश्वरीचा, ते फार उत्तम प्रकारे ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि जेव्हा ज्ञानेश्वरांना आणि ते सांगणार अमृतानुभवाचं की त्यांना निवृत्तीनाथांनी सांगितलं की हा जो अमृतानुभवातील अद्वैत दर्शन निवृत्तीनाथांनी जे ज्ञानेश्वरांना सगळं ज्ञान दिलेले ते या ग्रंथामध्ये, आणि त्याचं विवेचन स्वामीजींनी आपल्या म्हणजे निवृत्तीनाथ काय म्हणाले की तू गीतेची टीका म्हणून तू ज्ञानेश्वरी लिहिली, पण तुला स्वतःचा अनुभव काय, तुझा स्वतःचा अनुभव तू लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजेस ना, तू त्या दृष्टीने तुझं सांग. तर मग त्यांनी अमृताचा अनुभव म्हणून अमृतानुभव स्वतः लिहिला त्यावेळेस, आणि तो आता दुर्बोध झाला, आपल्याला समजत नाही. तर त्याचं आता लोकांना म्हणजे स्पष्टीकरण व्हावं की ज्ञानेश्वरांनी अमृताचा अनुभव घेतला म्हणजे काय, तर त्याचं स्पष्टीकरण स्वामींनी त्याच्यावर इतकी प्रवचनं केली आणि ती आम्ही आता उपलब्ध करून दिलेली आहेत. अद्वैत दर्शनाकडे आपल्याला जायचंय. जो तो आणि मी म्हणजे सोहम, तो आणि मी एकच आहे, तर हे कसं ज्ञानेश्वरांना अभिप्रेत होतं आणि नाथपंथामध्ये तीच म्हणजे अद्वैत दर्शनाकडेच त्याची वाटचाल आहे. तर ते स्वतः ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं त्याच्यामध्ये अमृतानुभवाचं अद्वैत दर्शन हे विश्लेषण आहे. भक्ती म्हटले की नारद मुनी आपल्यासमोर येतात, तर ते त्यांनी नारदीय भक्तिसूत्र अशी संस्कृतमध्ये स्वतःची नारदांनी लिहिलेली भक्तिसूत्र आहे. ती संस्कृतमधलं मराठी काव्यात्मक सुद्धा आणि त्याचं विश्लेषण, प्रत्येक सूत्राचं विश्लेषण, याच्यावर स्वामींनी बरीच प्रवचनं केली होती आणि ती आम्ही ग्रथित केली की नारदीय भक्तिसूत्र म्हणून भाग 1 आणि भाग 2 अशी प्रसिद्ध केलेली आहे. आणि हा स्वामीजींचा जगावेगळे जीवनपुष्प, त्याच्यामध्ये आपण मागे पण बोललो होतो की स्वामीजी अगोदर लिहायचे, ध्यानामध्ये त्यांना वेगळे अनुभव यायचे आणि मग ते परत चेंज करून याच्यामध्ये हे पूर्ण एक डिवाइन जी वरती खालू म्हणजे लाईक वरून खाली येतं आणि त्याच्यातून अवतरित झालेला हा ग्रंथ आहे. जी शेरविंदांची सावित्री आहे त्याचं ट्रान्सलेशन स्वामीजींनी याच्यामध्ये आणि हे कादंबरी रूपात केलेले की जे रोचक व्हावं, कारण नुसतं तत्वज्ञान कोरडं आणि लोकांना मग ते थोडंसं पुढे जाण्याला अवघड होतं. आणि याचा जो बेस आहे सावित्री आणि सत्यवान, जी उपनिषदामधली जी कथा, पुराणामधली जी कथा आहे, तर त्याचा हा पूर्ण बेस आहे आणि त्याच्यावरती ही सावित्री लिहिली. हा एक अद्वितीय ग्रंथ आहे वाचनासाठी. म्हणजे अतिमानसाबद्दलच्या ज्या मनात शंका असतात त्या तुमच्या निराकरण याच्यामध्ये होऊ शकतं. ताई, मला इकडे जर पुस्तकं मागवायची असतील किंवा इकडे यायचं असेल त्याच्याबद्दल थोडेसे डिटेल्स द्या. हो, याचा जो ॲड्रेस आहे याच्यामध्ये आहे दिव्यजीवन वाटिका आश्रम, हडपसर, सासवड रोड, वडकी, तालुका हवेली, पुणे. इथे वेबसाईट पण आहे, ह्या वेबसाईटवरून पण तुम्हाला डायरेक्शन वगैरे मिळेल. गुगल मॅपवरती तुम्ही दिव्यजीवन वाटिका आश्रम टाकलं तुम्ही डायरेक्ट मॅप लावून इथे आश्रमात येऊ शकता. वेबसाईटवरून पुस्तकं ऑर्डर करू शकता आणि ऑफिसचा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही पुस्तकांसाठी ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही इथे स्वतः पण येऊ शकता. मी स्वतः राजेंद्र बेलवलकर स्वामीजींचा अनुग्रहित आहे आणि सध्या श्री विद्यानंद सेवा मंडळातर्फे जे त्रैमासिक काढलं जातं त्या त्रैमासिकाचं काम मी बघतो. एक हे असं प्रकारचं त्रैमासिक आहे ज्याचे संपादक आमचे ज्येष्ठ साधक श्री सुनील थिटे आहेत. आणि आश्रमातर्फे हे दर 3 महिन्यांनी प्रकाशित केलं जाणारं त्रैमासिक आहे. आणि जर हे त्रैमासिक ऑर्डर करायचे असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे? मासिक ऑर्डर करायचे असेल तर वर्षाची 80 रुपये फी आहे, नाममात्र आहे, आणि पंचवार्षिक आहे ती 350 रुपये आहे, आणि जी आजीवन आहे 15 वर्षासाठी त्याची 1150 रुपये अशी वर्गणी आहे. आणि कित्येक वर्षानुवर्ष सर्व साधक हे अंक घेत आहेत. आज रोजी आमच्याकडे जवळपास 1800 अंक हे जात आहेत
1800 साधक सभासद झालेले आहेत आणि त्यांना अंकाचा दर 3 महिन्यांनी अंक वितरित केला जातो. बाय पोस्ट किंवा बाय हँड जसं त्यांची इच्छा असेल तसं ते वितरित केलं जातं. आणि याच्याबद्दल जर ऑर्डर करायची असेल तर तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतो की ती? हो नक्की ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा ह्या अंकामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये शेवटच्या पानावर त्याचा QR कोडसुद्धा आहे आणि सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही त्याची वर्गणी पाठवू शकता ऑनलाईन आणि पत्ता पाठवून आमच्याकडे नोंद करून घेऊ शकता. जो आश्रम प्रसंग जो आहे त्याच्यामध्ये स्वामीजींनी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत की याची स्थापना कशासाठी आहे, अट काय, अट जसं की समर्पण, सरेंडर करणं ही प्रमुख अट आहे. उद्दिष्ट काय तर आंतरिक बदल घडवून आणणं, तुमच्या मनामध्ये जे काही दोष आहेत, विकार आहेत ते घालवून टाकणं. वर्तणूक, जप, तप, ध्यान यांना व्यक्तिगत स्तरावर पूर्ण मोकळीक असते. तुम्ही जशी तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही साधना करा. कोणते पण काम करता त्याला महत्त्व नसून ते तुम्ही कोणत्या भावनेने करता त्याला इथे जास्ती महत्त्व दिलं होतं. इथे उच्च नीच, गरीब श्रीमंत, जात पात, स्त्री पुरुष असा कुठलाही भेद केला जात नाही. आणि जाणीव नेहमी ही असते की फुलांना, फळांना, तृणधान्यांना, भाजीपाल्याला तसंच औषधी वनस्पती यांना खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक झाडाला स्वामींच्या दृष्टीने खूप महत्त्व होतं. आंतरिक सद्गुणांचे प्रतीक हे वृक्ष असतात, झाडं, फळे, फुले असतात असं स्वामीजींचा भाव होता. आणि ते आपल्याला पूजास्थानी आहे. त्यामुळे झाडांवरती स्वामीजींचं विशेष प्रेम आहे. म्हणून तुम्हाला आश्रमामध्ये पण झाडांचं प्रमाण वेगवेगळी काही आयुर्वेदिक झाडं पण इथे आहे, त्यांचं प्रमाण तुम्हाला जास्ती दिसेल. आणि अपेक्षा इथे बोर्डवरती दिलेले आहे की मद्यपान, धूम्रपान या सगळ्या गोष्टी वर्ज्य आहेत. ज्यावेळी तुम्ही अनुग्रह घेता त्यावेळी या गोष्टी स्वामीजी स्वतः सांगायचे. शुद्ध शाकाहारी तुमचं भोजन असावं. जास्ती 24 तास इथे ज्यावेळी तुम्ही आश्रमात याल त्यावेळी जास्तीत जास्त प्रेमळ आणि आनंदी वातावरण इथे ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. जे काही तुम्ही देता ते निरपेक्ष भावनेने ते दिलं पाहिजे. मग सेवा असेल, ते कुठलं तुम्ही काही समर्पण करत असाल तर ते निरपेक्ष भावनेने असलं पाहिजे. आणि इथल्या ध्यान, भोजन, अल्पोपहार याच्या वेळा इथल्या जे साधक येतील किंवा जे लोक इथे येतील त्यांनी जरूर पाळाव्यात. अन्य वेळेत इथे तुम्ही वाचन करू शकता, बागकाम करू शकता, शेतीकाम करू शकता. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही सेवा देऊ शकता. तर पूर्ण आश्रम का, तर त्याची स्थापना कशासाठी हे पूर्ण सगळं याच्यामध्ये या बोर्डमध्ये आलेलं आहे. नमस्कार ताई. ताई, तुमचा परिचय द्या आणि तुम्ही इकडे संस्थेमध्ये काय एक्झॅक्टली करता सांगा. माझं नाव बागेश्री साठे. माझा स्वामींचा अनुग्रह घेऊन आता 24 वर्ष झाली.
तर मी गेल्या काही वर्षांमध्ये आता स्वामीजींच्या समाधीनंतर आम्ही आश्रमामध्ये जे सगळे उत्सव होतात ते स्वामीजींची जुनी संकलित प्रवचनं सगळी दाखवतो परत आता. तर मग त्या सगळे जे व्हिडिओ आहेत ते जवळपास स्वामींचे 1000-2000 प्रवचन आहेत, म्हणजे 890 सालापासूनची सगळी रेकॉर्डेड आहेत. तर त्याच्यामध्ये पण कधी कधी बऱ्याचदा ऑडिओचे इश्यूज असतात, म्हणजे खरखर असते किंवा बॅकग्राऊंड नॉइजेस असतात, मध्ये मध्ये नसतो ऑडिओ. तर ते दाखवताना मग त्याचं सगळं नीट इम्प्रूव्हमेंट करून, एन्हान्समेंट्स करून वगैरे, किंवा काही एडिट करायचं असेल तर ते सगळं करून ते प्रवचन प्रोसेस करण्याचं काम मी सध्या करते. म्हणजे गेले 2-3 वर्ष आम्ही ती दाखवतो प्रवचनं, तर ते मी करते. आणि मग आपण ते यूट्यूबवरती तो सगळा कार्यक्रम प्रसारित होतो. यूट्यूब चॅनलचं नाव जरा सांगाल का? स्वामी विद्यानंद सेवा मंडळ असं आहे. तर स्वामींची प्रवचन आम्ही आत्ता सध्या त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे ती आहेत, आणि त्या व्यतिरिक्त छोटे शॉर्ट्स वगैरे पण करून टाकतो, पोस्टही टाकतो मधून. मग स्वामीजींच्या प्रवचनांची सगळ्यांना ओळख व्हावी यासाठी. माझं नाव गजानन दिकोंडावार. मी जळगाववरून आलो आहे. जळगावला स्वामीजींच्या 3 आश्रमापैकी पहिला आश्रम जळगावला स्थापन केला स्वामीजींनी. 3 हनुमंताची स्वामीजींनी स्थापना केली, त्यापैकी सोहम उद्धारक हनुमान हे जे आहे ते जळगावला स्थापन केलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये स्वामीजींचे अनेक अनुग्रहित साधक शिष्य आहेत. ते नियमितपणे आम्ही साधना करत असतो. जळगावच्या आश्रमामध्ये सुद्धा चांगलं वातावरण आहे, आध्यात्मिक वातावरण आहे. स्वामीजींची जी आध्यात्मिक शिकवण आहे त्यानुसार सर्वजण साधना करतात, आणि जो उद्देश आहे परमेश्वर प्राप्तीचा तो सगळेजण त्या पद्धतीने कार्यरत असतात. आणि महत्त्वाच्या मुख्य कार्यक्रमासाठी पुण्याला अनेक शिष्य वेगवेगळ्या कार्यक्रमाला इथे येत असतात. जळगावला स्वामीजींच्या आश्रमापैकी जो पहिला आश्रम आहे तो कोटेनगरच्या जवळ आहे, जो महानगरपालिकेने जो जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये 1995ला या आश्रमाची स्थापना झाली, आणि अनेक कार्यक्रम तिथे दरवर्षी होत असतात. आणि अनेक विकास कार्य, मेडिटेशन हॉल आणि भक्तनिवास असं वेगवेगळं नियोजन तिथे करण्याचं आहे. ते लवकरच आम्ही पूर्ण करू असं आम्हाला वाटतं. ताई, इकडे सगळी वरती वचनं लिहिली आहेत, त्याच्याबद्दल जरा सांगा ना. स्वामींचा असा उद्देश होता की आश्रमाला जरी नुसती भेट दिली तरी ही जी वचनं आहेत ते वाचून काही प्रबोधन व्हावं, त्या दृष्टीने ही वचनं लावली आहेत. तर ह्याच्यातलं मुख्य स्वामींचा जो संदेश आहे तो हा इथे आहे. तो म्हणजे विद्यानंद म्हणे असावे वर्तन, जेणे नारायण नित्य जोडे. 24 तास आपल्याला जर कुठला संदेश पाहिजे असेल, तर कुठलीही कृती करताना, कुठलाही विचार करताना, कुठलीही भावना आपल्या मनात, तर त्याच्या पाठीमागे बेस कुठला असावं की याच्याकडे आपण नारायणाला जोडतो का, हा त्यांचा संदेश, हा अतिशय महत्त्वाचा असा संदेश त्यांनी दिला आहे. की जेणेकरून साधक सतत जागृत राहील, सावध जे म्हणतात तसं जागृत राहील, की यातनं आपल्याला नारायण मिळेल का. जसं हनुमंतांनी पाहिलं होतं प्रत्येक मण्यामध्ये राम आहे का, तसं आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक विचारामध्ये नारायण आपण जोडतोय का, हा विचार अधिक करावा, साधकांनी अंतर्मुख व्हावं, त्या दृष्टीने हा संदेश आहे त्यांचा. इकडे खूप सारे संदेश लिहिले आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं काहींबद्दल जरा सांगा ना. आता साधकांनी कसं असावं, म्हणजे स्वरूपानंदांनी दिलेला हा संदेश आहे की साधकांनी कसं असावं, त्याच्याबद्दलचा हा संदेश आहे. की सुहास्य वदन, साधकांनी नेहमी हास्यवदन असावं, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, त्यांनी मितमधू भाषण करावं, गोड पण थोडक्यात असं भाषण करावं. मन कसं असावं तर शुद्ध मन, तथा सदैव सत्याचरण. ही त्यांनी 6 साधकाचे गुण सांगितले. आणि त्याच्या पुढे ते तुम्ही जर अंगी बाणवलं तर काय होईल ते पुढे लिहिले. एवं षड्विध सज्जन लक्षण, अंगी बाणता पूर्ण, होतो वश परमेश, वाहतो जगदंबेची आण. म्हणजे स्वामी स्वरूपानंद स्वतः सांगतायत शपथ घेऊन, जगदंबेची शपथ घेऊन, की हे जर 6 गुण साधकाने अंगी बाणवले तर नक्कीच त्याला परमेश्वर वश होईल. ही त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला खात्री दिलेली आहे, आणि त्याच्याबद्दल निश्चिंतता दिलेली आहे की तुम्ही हा प्रयत्न करा. साधकाने साधना म्हणजे काय करायचं तर हा प्रयत्न करायचा, हे 6 गुण आपल्या अंगी कसे होतील या दृष्टीने. आता हा पुढे स्वामी विद्यानंदांनी जी शिवश्लोकी म्हणून लिहिलेली आहे त्यातला हा एक ओवी आहे, एक श्लोक आहे म्हणतात. त्यांनी शंकराची आराधना, जो आदिशंकर म्हणजे नाथ परंपरा जिथून सुरू झाली तो आदिशंकर, त्या आदिशंकराबद्दल सगुण निर्गुण आपल्या मनामध्ये ज्या ज्या संकल्पना असतील त्या कशा फुलवायच्या आणि त्या परमेश्वराला कशा व्हायच्या
आणि हे कसं सहज सहज घडलं पाहिजे ते त्यांनी शिवश्लोकीमध्ये विवरण केले. त्यातला हा एक महत्त्वाचा श्लोक आहे. सहज सहज देवा भक्ती तुझी घडावी, सहज सहज देवा दुष्ट बुद्धी नसावी, सहज सहज देवा वृत्ती निर्लेप व्हावी, सहज समसमाधी आतून स्थिर व्हावी. म्हणजे हे सगळं सहज घडलं पाहिजे. म्हणजे इतका सहज याचा अर्थ स्वामींना जो अभिप्रेत आहे ते म्हणजे स्पॉन्टेनियस, की तुम्हाला त्यासाठी वेगळे कुठले तरी प्रयत्न करायला लागले नाहीत. ती सहजता आली पाहिजे त्या कृतीमध्ये. हे जेव्हा सहज घडेल तेव्हा आतूनच स्थिर समाधी होऊन जाते. जे मन चित्त बुद्धी सगळं जे एका समाधीमध्ये एका स्तरावर आणतो ते सहज होऊन जाईल, असं त्याचा एक सूत्र स्वामींनी इथे सांगितलं आहे. असे अनेक स्वामींची स्वतःची सूत्र पण आहेत आणि स्वरूपानंदांची पण मुख्य अशी सूत्र आहेत. तर हे समजा आपण घेतलं इथलं, शिव 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 ऐसा ध्यास जीवास लागो, म्हणजे ध्यास घेतल्याशिवाय कुठलीही प्राप्ती होणार नाही. माणसाने ध्यास घेतला पाहिजे. तद विण शिव तुम्हा दुसरे काय मागो, परमेश्वराकडे काय मागायचं आहे तर मला बाकीचं कुठलं काही नको, पण तुझा ध्यास दे, तुझा मी देव ध्यास घेईल तेव्हा मला तृप्ती येईल. दुज सह शिव तृप्ती दुज वाचून नाही. तृप्ती कशामध्ये येतं? आपल्याला सामान्य जीवनामध्ये वाटते की आपण उपभोग घेतल्यानंतर तृप्ती येईल, पण इथे तरी स्वामींनी एक गुह्य गोष्ट सांगितली की तो शिव मिळाल्यावरच तृप्ती येते, खरी तृप्ती ती आहे. आणि दुजं वाचून नाही, तुझ्याशिवाय तृप्ती नाही. दुजं सह शिव शांती अन्य मागो न काही, की हे हा ध्यास मला लागो, हेच मी मागतो, असं स्वामींनी तिथे स्वतःची हृदय तिथे ओपन केले. म्हणजे हृदयांतर्गत जी गोष्ट आहे ती सांगितली. असे आणि आपण जरी मंदिरात गेलं किंवा या सभागृहामध्ये सगळीकडे अशी अनेक वचनं लावलेली आहेत की ज्याच्यामुळे साधक अंतर्मुख होईल. आणि हे वाचता वाचता सुद्धा माणूस एकदम स्वतःतले दोष म्हणा किंवा स्वतःची चूक म्हणा किंवा आपण कसं जायला पाहिजे हे मार्गदर्शन म्हणा हे सहज मिळून जातं. म्हणजे ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी पुस्तक घेऊन वाचा आणि मग असं नाही, तर हे सहज जाता येता संदेश मिळतात. स्वामींनी समाधी घेतली ती 25 सप्टेंबर 2020मध्ये, या दिवशी घेतली. आणि त्यांचा देह ठेवलेला इथे खाली. तो करोनाचा काळ असल्यामुळे जास्त लोक येऊ शकले नाही, पण त्यांनी आपली समाधी कशी असावी हे खूप आधीपासून सांगितलं होतं. इथे ही जी पंचवटी आहे ही त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं असं आम्हा सगळ्या शिष्यांना की माझी समाधी अशी असावी. मग त्यासाठी ही जी गुहा आहे खाली जी केली ती आधीपासून तयार करून ठेवलेली होती आणि त्याच्या शेजारी आईसाहेबांची सुद्धा करून ठेवलेली आहे. तर असं त्यांनी आधीच नियोजन केलं होतं कशी समाधी असावी याबद्दल त्यांनी सगळं सांगून ठेवलं होतं. त्याप्रमाणे त्यांची समाधी बांधली आणि ते म्हणले की माझी समाधी उघडी असावी, हे त्यांचं विशेष होतं. त्यांनी समाधी घ्यायच्या आधी त्यांनी असं सांगितलं होतं की मी इथे आहेच, मी कुठेही जाणार नाही आहे, फक्त त्या निवासातून इथे येऊन बसणार आहे, असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी इथे आहेच, असं त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांचा देह तसा ठेवलेला आहे. चंदन, कस्तुरी, खडेमीठ अशी जी एक प्रक्रिया असते ती पूर्ण प्रक्रिया करून तो प्रिझर्व केलेला देह इथे आहे. आणि त्यांचा जो अरविंदांनी त्यांना 15 ऑगस्ट इथे एक कार्यक्रम मोठा होतो आश्रमामध्ये. त्या दिवशीच असा एक स्वामी असताना म्हणजे जेव्हा त्यांनी समाधी घेतली सप्टेंबरमध्ये, त्याच्या आधीचा जो ऑगस्टमधला 15 ऑगस्टचा आमचा उत्सव इथं असतो, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की माझा देह विकल झाला आहे आता, म्हणजे ते वयाचे 96 वय चालू होतं त्यांचं, पण मनाची उभारी खूप आहे माझ्या. तर आता ते जेव्हा समाधीची म्हणजे मी देह सोडतो अशी भाषा करू लागले तेव्हा त्यांना अरविंदांनी दर्शन दिलं आणि अरविंदांनी सांगितलं ही भाषा का? तर ते म्हणले आता माझा देह विकल झाला आहे, मला एवढी काम करता येत नाही, त्या ज्याची माझी इच्छा आहे मनाची उभारी जी आहे तितकं मला देह साथ देत नाही,
तर अरविंदांनी त्यांना असं सांगितलं की देहाची गरज नाही, देहापेक्षा जास्त काम, देह सोडल्यावर तू अधिक वेगाने काम करू शकशील. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्यांची अशी श्रद्धा आहे की आता त्या संजीवन म्हणता नाही येणार, त्यांच्या जी समाधी आहे त्याच्यामुळे इथलं कार्य अजून वेगाने, अजून भरभराटीने चालू झालेलं आहे. याचा प्रत्यक्ष आम्हाला अनुभव येतो. आणि अरविंदांनी जो संदेश दिला आहे की तुला अजून वेगाने काम करता येईल, ते खरंच आम्हाला अनुभव येतो इथे. ताई जरा ह्या देवळाबद्दल सांगा जरा. इथे दत्ताचं अधिष्ठान आहे. दत्त निर्गुण तत्वाकडे नेणारं असं सगुण दैवत असं स्वामी मानत असत. हे आपल्याला निर्गुण तत्वाकडे घेऊन जातं आणि त्यामुळे त्याची स्थापना इथे केली. दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्याच्याच वर देवीची स्थापना आहे. तर देवीचं म्हणजे अधिमानसाचं अवतरण आणि नंतर अतिमानसाचं अवतरण जे अरविंदांच्या जीवनामधलं एक घडलं. 1926 साली अरविंदांना अधिमानसाचं अवतरणाचा स्वतः अनुभव घेतला त्यांनी आणि नंतर मग अतिमानस, असं 2 अनुभव त्यांच्या जीवनामध्ये प्रामुख्याने, की त्यांचं जे ध्येय होतं अतिमानसाचं अवतरण या पृथ्वीवर करून घ्यायचं, त्या दृष्टीने त्यांची जी साधना चालू होती त्यातल्या पहिला बेस म्हणजे अधिमानसाचं अवतरण आणि नंतर झालेलं अतिमानस. तर अतिमानसाचं अवतरण घडायच्या आधी त्यांनी देह समर्पण केला आणि पुढचं कार्य माताजींनी केलं. आणि मग 29 फेब्रुवारी 1956 साली त्यांनी असं जाहीर केलं की आता या पृथ्वीवर अतिमानसाचं अवतरण झालं आहे आणि त्या दृष्टीने जे साधना करतील त्यांना तो नक्कीच अनुभव येईल. आणि आमच्या स्वामीजींनी ती साधना केली आणि इतकी प्रखर साधना केली की त्यांनी स्वतःचं सगळं अर्पण केलं. शेवटी देहसुद्धा तसंच अर्पण आणि त्याचा अतिमानसाचं अवतरण त्यांनी स्वतः अनुभवलं. आणि ते आपल्या शिष्यांना, आपल्या ज्या या दृष्टीने ज्यांची तळमळ आहे की ज्यांना मला ईश्वर प्राप्ती करून दे, त्या प्रत्येक जीवाला ते मिळावं, ते सुख मिळावं, या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी या आश्रमाची स्थापना आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही पण सगळेजण सगळ्या दृष्टीने त्यांची इच्छा कशी पूर्ण होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. तर त्या दृष्टीने आपण आता ध्यानगृहामध्ये सुद्धा तो अनुभव घेऊ शकतो की त्यांनी स्वतःसाठी ते तिथे 3-3 तास ध्यान करत असतात. चला ना आपण तिकडेच जाऊया. देवीकडे जायचे का आधी का नको? आधी खाली इकडे ध्यानगृहाकडे जाऊया. हे ध्यान मंदिर आहे. तिथे स्वामी ध्यान करत असत. म्हणजे साधारण ते 10-10:30ला जेवण करून घ्यायचे आणि तर 11-11:30पर्यंत इथे यायचे आणि त्यांची वैयक्तिक साधना चालत असे. आणि सगळ्यांना 12 ते 1 इथे सगळ्यांना परवानगी असे. आणि मग तिथे 3 ते 4 असे 2 तास बाकी सगळे येऊ शकायचे. मधल्या काळात स्वामीजी इथे असायचे. म्हणजे जे 11-11:30 यायचे ते 4पर्यंत त्यांची इथे बैठक चालत असे. आणि इथे हा जो विशिष्ट फोटो आहे अरविंद आणि माताजी, हा म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण जो आहे. या दोघांनी जे अतिमानसाचं कार्य केलं आणि इथे काय म्हणतात त्याला की जीव ओवाळून टाकला. त्यांनी स्वतःचं सगळं समर्पण केलं आणि ह्या पृथ्वीच्या प्रत्येक जीवासाठी जे कार्य केलं ते स्वामींना त्याचा अनुभवही आला आणि ते इतरांना मिळावं. जे आपल्याला मिळाला आनंद तो इतरांना मिळावा यासाठी त्यांची जी तळमळ होती ती त्यांच्या ह्या प्रत्येक गोष्टीतनं बाहेर पडते. आणि त्यांनी सांगितले की ध्यानाला पर्याय नाही आहे. ध्यान हे केलंच पाहिजे प्रत्येक साधनाने. अंतर्मुखता ही फार जरूर आवश्यकच आहे. ते बेसिक थिंग जी म्हणतात ती ध्यानामुळे प्राप्त होते आणि आत्मपरीक्षण पूर्ण होतं आणि माणूस प्रगतीकडे झेपावला जातो. म्हणून ध्यानाला पर्याय नाही आहे. या ध्यानगृहाचं वैशिष्ट्य असं आहे की एक तरी इथे निळा प्रकाश आहे आणि मनाला शांतता देणारा
प्रकाश आहे. आणि वर इथे सगळे पिरॅमिड्स बसवलेत की जे तुम्हाला एकाग्रता करायला मदत करतात. पिरॅमिडची रचनाच अशी असते की ती एका सेंटरकडे जाते. तर असं पिरॅमिड इथे बसवले, म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून हे ध्यानगृह बनवलेले आहे. स्वामींनी जशी आध्यात्मिक साधनेमध्ये ध्यानाला महत्त्व दिलं, तर ध्यान करताना साधन कुठलं आहे आपलं, तर आपलं मन बुद्धी चित्त हे तर अंतर्गत साधन आहे. पण बाहेर आपण देहाला साधन मानतो की शरीर जर निरोगी असेल तरच तुम्ही साधना करू शकता. तर त्या दृष्टीने योग्य आहार विहार व्यायाम याला स्वामींनी स्वतःच्या जीवनातही महत्त्व दिलं आणि साधकांनाही ते सांगितलं. आणि त्यांचं वैशिष्ट्य असतं की त्यांनी स्वतः साधना करून एक योग साधना म्हणजे प्राणायाम आणि योगासनाची स्वतः एक डेव्हलप केलेली प्रणाली आहे की ज्याच्याकरून तुमचे सूक्ष्म व्यायाम पण होतात आणि प्राणायाम पण होतो. तर त्याची आम्ही इथे शिबिरं वगैरे घेतो आणि स्वामी जे असताना स्वतः पण ती शिबिरं घेत असत. तर त्यांनी त्यालाही खूप महत्त्व दिले की जेणेकरून आरोग्य चांगलं ठेवणं हे साधकाचं प्रथम कर्तव्य आहे. कारण शरीराशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. देह हे परमेश्वराने दिलेलं साधन आहे. तर स्वच्छ लखलखीत आणि आरोग्यपूर्ण ठेवणं हे साधकाचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणजे जेव्हा ते होते ते स्वतः पण प्राणायाम करून घ्यायचे. इथे जे शिष्य स्वतः राहायचे त्यांचे करून स्वतः घ्यायचे. करून घ्यायचे, स्वतः पण या खोलीमध्ये पण ते प्राणायाम करायचे आणि दीर्घकाळ साधना ही त्यांची इथे पण झालेली आहे. इथे स्वामीजी ध्यान करायचे. विशेष करून त्यांचा जो अभ्यास चालायचा विशेष ग्रंथांचा किंवा अरविंदांच्या वाङ्मयाचा, ते त्यांची इथे पुस्तकं त्यांनी घेतलेली आहेत. आणि ते वेळोवेळी ही आणि ही त्यांची विशिष्ट पुस्तकं की ज्यांनी ती हाताळली आणि त्यांना दर्शनं घडली. माताजींचं विशेषतः ते या जागेत घडलं आणि माताजी त्यांना मार्गदर्शन करत असतात. त्या दृष्टीने ह्या जागेचं खूप महत्त्व आहे आणि पावित्र्य आहे. तर आम्ही इथे शक्यतो शांतता आणि मौन पाळतो. आणि इथे त्यांनी शेवटी जो देह सोडला आणि ते समाधीस्थ झाले, ही जागा म्हणजे ही कॉट म्हणता येईल त्यांना. त्यावेळेस ती खालच्या निवासात होती. आपण खालच्या निवासात पण जाऊ, तिथे ते राहत असत. तो तिथेही होते. ते आम्ही आता वर आणून शिफ्ट केली. आणि ही त्यांची बसण्याची जागा. हे कसं आहे, इथे डेंटिस्ट चेअर आहे. ज्यावेळी त्यांच्या दातांची इथे ट्रीटमेंट व्हायची. ट्रीटमेंट होत असते त्यांच्यासाठी स्पेशल. आमचे साधक जे आहेत काही ते डेंटिस्ट पण आहेत. सगळ्या प्रकारचे साधक आमच्या गुरुबंधू भगिनी आहेत. तर ते इथे येऊन त्यांची ट्रीटमेंट करतात. तेव्हा त्यांनी ही आणलेली चेअर आहे. ह्या त्यांच्या ज्या चेअर आहेत ते ह्या टेबलावर ते लिहित असत. त्यांना जे स्फुरण येत असे किंवा त्यांनी जे अनेक स्वतः ग्रंथ लिहिले, विशेषतः सांगायचं म्हणजे भावार्थ भागवत आणि भावार्थ रामायण, जे एकनाथांचा 11दश स्कंद आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि नवीन पिढीमध्ये तो एवढा वाचण्याचा वेळही लोकांना नसतो. तर मग त्यांनी तसं संक्षिप्त केले. त्यांची तळमळ अशी की या नवीन पिढीमध्ये सगळं गेलं पाहिजे. आपली जी संपत्ती, आध्यात्मिक संपत्ती जी भारताची आहे ती नवीन पिढीने पुढे नेली पाहिजे. आणि मग त्यांना कसं ते सुसह्य होईल, त्यांच्या वेळेमध्ये कसं बसेल अशी त्यांची तळमळ होती. म्हणून त्यांनी तो एवढा मोठा 11दश स्कंद काव्य पद्य आणि गद्य दोन्ही स्वतः रचलं. तसंच रामायण पण त्यांनी जे एवढं मोठं रामायण वाचणं ह्या नवीन पिढीला शक्य नाही आहे. म्हणून त्यांनी संक्षिप्त रामायण पण लिहिले आणि शेवटी लिहिलेला ग्रंथ म्हणजे संक्षिप्त रामायण. आणि विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे रामायण लिही असं त्यांना कृष्णाने आदेश दिला की तू आता रामायण लिही. असं जेव्हा त्यांना शेवटी जवळजवळ 94व्या वर्षी त्यांनी तो लिहिला आणि कृष्णाचा आदेश आला त्याला की तू आता रामायण लिही. म्हणून शेवटचा ग्रंथ त्यांनी जो लिहिला तो रामायण. सर्वविघ्नविनाशकाय नमः.
या मूर्तीबद्दल सांगा. हां, ही विष्णूची मूर्ती आहे आणि ही एक जसं हनुमंत अधिष्ठान म्हणून आहे या आश्रमामध्ये, तशीच विष्णूची अधिष्ठान म्हणून मूर्ती आहे. आमची जी साधना आहे ती हनुमंतापासून विष्णूपर्यंत जाण्याची आहे. अधिष्ठान स्वरूपात इथं मंदिर म्हणून हे नाही आहे, पण अधिष्ठान म्हणून आहे. त्यांची सत्ता या सर्व स्थानावर आहे, या दृष्टीने त्यांचं आहे, मूर्ती आहे तिथं. सोहम साधनेतून तुम्हाला वेगळी कुठेतरी जागृत करावी लागत ती आपोआपच होते तुमच्या साधनेतून आणि त्याचे जे सुखद अनुभव आहेत ते तुम्हाला येतात. त्याप्रमाणे हे चित्र चितारलेलं आहे की ध्यानामध्ये तुमची कशी आज्ञाचक्रापासून कमळ उमलत जातात आणि शेवटी तुम्ही ब्रह्म रंध्रापर्यंत कसं पोचता, सहस्र दल कसं तुमचं उमलतं आणि नंतर तुम्ही निर्गुण तत्वाकडे गुरु तुम्हाला घेऊन जातात. आणि पुढे गुरुचं कार्य नाथपंथामध्ये गुरुचं कार्य खूप मोठं आहे. तर ते ठिकाण नमस्कार. हा स्वामीजींचा निवास आहे. आनंद निवास नाव आहे याचं. स्वामीजींचा दिव्य जीवन वाटिकाश्रमाच्या वेळेस जो काही उद्देश होता, तृप्ती, समाधान, आनंद, तो सगळ्यांना देण्याकरता ते या निवासात राहायला आले आणि अत्यंत उत्तम अशी साधना त्यांनी या निवासातही केलेली आहे. सोहमची साधना केली. आपल्या सद्गुरूंची प्रतिमा त्यांच्या अखंड समोर असायची. ते ज्या टेबलवर लिखाणाला बसायचे तो टेबल आता आपण बघत आहोत. तेथे स्वामीजी बसायचे. समोर स्वामी स्वरूपानंदांची तसबीर, त्याच्या जोडीलाच मदर अरविंद आणि स्वामीजींचं जे आराध्य दैवत आहे ते प्रभू श्रीराम आहे. स्वामींच्या मुखात कायम मनामध्ये ओम श्रीराम असं त्यांचा एक घोष असायचा. मनामध्ये कायम ती चिंतन असायचं सोहम बरोबरच. आणि त्याचबरोबर ते इथे सर्वांना आशीर्वाद देण्याकरता मध्ये बोलवत असत. या आमच्या आईसाहेब आदरणीय परम श्रद्धेय आईसाहेब आहेत आणि स्वामींना पूर्ण अध्यात्माची त्यांची झेप होती, त्याला त्यांनी पाठिंबा दिला, सहकार्य केलं, म्हणूनच स्वामींना पुढे जाता आलं. त्याच्याबद्दल म्हणजे त्यांना असा मी एक प्रश्न विचारते की त्यांनी प्रपंच आणि परमार्थ याची सांगड स्वामींनी कशी घातली आणि ह्यांनी त्यांना कसं साथ दिली, त्या दृष्टीने त्यांनी थोडंसं बोलावं. प्रपंचामध्ये जी बाजू तुम्ही सांभाळली त्यामुळे त्यांना पुढे जाता आलं. बरोबर आहे. तू सांगितलं ते बरोबर आहे, पण त्यांचा स्वभाव मुळात खूप शांत होता आणि सर्वार्थाने त्यांचं वाचन विचन सर्व त्यावेळेला आपलं हे हिंदुस्थान परराष्ट्र म्हणजे ताब्यात होता. त्यामुळे त्यांचं सगळे विचार हे छान व्यवस्थित राहिले आणि त्या पद्धतीने मी त्यांना प्रश्न विचारत गेली. मला त्यावेळेला शिक्षण विशेष नव्हतं, 8वी 9वीपर्यंतच मी झाले, पण पुढे सुद्धा त्यांनी मला शिक्षणाची आवड असल्यामुळे पुढे शिकवलं या गोष्टी. आणि ते ज्या पद्धतीत होते म्हणजे त्यांची जी, आता तुम्हाला कसं बोलायचं की त्यांची जी झेप होती
त्यावेळेला राष्ट्राला आपल्या हे याच्यात होते ते इंग्लिश राज्याच्या पारतंत्र्यामध्ये कार्यकर्ते स्वातंत्र्य होते. मिळायचं होतं. हो. आणि तिकडे त्यांचं राजकारणात जरा लक्ष होतं, पण ते कधी पडले नाही जास्ती. पण विचार हे मात्र त्यांचे नेहमी असत. देशभक्ती जाज्वल्य होती. देशाकरता त्यांचे देशभक्त होते. आणि त्या पद्धतीचे पुस्तकं वगैरे ते घरात असायचे, त्याच्यामुळे मी ते वाचायची. माझं सुद्धा 9वी पर्यंत शिक्षण झालं होतं. मला आणि लग्न शिक्षण झाल्यानंतर तुम्ही सोडावं लागलं शिक्षण, आणि मला खरंच वाईट वाटलं. मी म्हटलं मला मॅट्रिक, आमचं फक्त झेप मॅट्रिकपर्यंत होण्याची त्यावेळेची, की कुठे काही आम्हाला काही कुठलं काही इंग्लिशमधलं जास्त नाही. पण तरी त्यांनी मला ते मॅट्रिकपर्यंत ते माझा अभ्यास घ्यायचा आहे घरी. आणि आम्ही त्यावेळेला जबलपूरला राहत होतो. आपलं मराठी वगैरे हे तिथे जास्ती चालत नव्हतं, हिंदी वगैरे चालत होतं. त्याप्रमाणे मी तिथे परीक्षा माझी दिली आणि तिथे मी मॅट्रिक पास झाली, असं या दृष्टीने म्हणते मी. नंतर आणि हिंदीच्या पुढे परीक्षाही मग दिल्या. काय एकदा त्यांचं वाचनाची सुद्धा त्यांना सवय असल्यामुळे हे काय काय वाचत असतात, लोकांपुढे काय काय बोलत असतात, हे कशा पद्धतीने बोलतात, हे म्हटलं हे जे काही आहे त्यांच्या ठिकाणी हे गुण हे जे आहेत, तर हेही आपण पाहिले पाहिजे. आणि त्या विचाराने मी भरून जायची. आणि त्यांच्या या विचारामुळे मला इकडे जास्ती लक्ष लागलं, की आपणही शिकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजे, आपल्या ठिकाणी हे सगळं आलं पाहिजे ज्ञान. असं मी ज्ञानाच्या पलीकडे पुढे मी माझ्या काही परीक्षा दिल्या, असं झालं. म्हणजे संसार सांभाळून त्यांनी यांच्या शिक्षणाला पण प्रोत्साहन दिलं स्वामींनी. हो. आणि गाण्याची आवड माझ्या वडिलांना होती. ते नेहमी गाणं वगैरे, पेटी वगैरे आमच्याकडे, तबला वगैरे सगळं चालत, आमच्याकडे कार्यक्रम सुद्धा होत असत. पण पूर्वी बायकांना तेवढी सवय नव्हती, पुढे जाऊ देत नव्हते. पूर्वीचे वडील असू दे की कोणी, की फार समाजात बायकांना शिरायचं नाही. वेळ झाली, 14-15 वर्षाची मुलगी झाली की तिच्या लग्नाचीच त्यांना वाट. माझ्या आत्याचं लग्न ठरलं होतं खरं, पण काय झालं की त्या ठिकाणी मी तिथे उभी होती आत्याला पाहायला. तर माझ्या त्या होणाऱ्या सासूबाई म्हणाल्या, ही पोरगी कोण आहे हो? तर आई म्हणाली, ही माझी आहे. तिच्या तोंडावर बोलल्या ग माझ्या आत्याच्या, आमच्या मुलाला, ही तात्याला, तात्या म्हणायचं यांना, तर तात्याला ही पोरगी चांगली आहे. कसं वाटलं असेल, कसं वाटलं असेल त्या मुलीलाही, कसं वाटलं असेल. असं ते माझं लग्न कुठेही नाही, तिथल्या तिथेच आत्याला दाखवायला मला पसंत. आणि मला वाईट वाटलं, मला शिकायचं होतं आणखी पुढे. कमीत कमी हो तुम्ही मला मॅट्रिक तरी करा. आमचं काही फार मोठी झेप नव्हती त्यावेळेला. पण काय झालं की जे मला यजमान मिळाले, तर ते त्यांचंही अभ्यासाकडे लक्ष असायचं. पुढे त्यांनी MA वगैरे केलं, म्हणजे नोकऱ्या करून केलं. मग म्हटलं हे जर करतात तर आपल्याला काय हरकत आहे. मग माझी एक नणंद माझ्याबरोबर तिथे माझ्या सासूबाईंनी पाठवली. मग तिच्या पुस्तकावरून मी मॅट्रिक तिथे केलं बरं का. आणि मला ते सगळं मिळालं. सासूबाई रागवल्या, तू तुझा घोडं कशाला त्याच्यात घातलं तुझ्या शिक्षणाचं. पूर्वी सुनांना काही किंमत नव्हती बरं का. आणि तरी मी घरी अभ्यास, तात्या मला शिकवायचे इंग्लिश विषय हा आपल्यापेक्षा वेगळा होता. मराठी हिंदी आपण समजू शकत होतो, पण इंग्लिश नव्हतंच ना. पण ते मला शिकवायचे आणि मी त्याप्रमाणे झाली. आणि त्याच्यामुळे वाचनही वाढत गेलं असं. आणि त्यांचे विचार त्यावेळेला आपल्याला त्या काळामध्ये आपलं जे राज्य होतं हे परस्वाधीन होतं, इंग्रजांच्या राज्यात होतं. त्याच्यामुळे त्यांचे विचार ज्यावेळेला त्यांचे मित्र यायचे ते बोलायचे, वर्तमानपत्र वाचायची तर सगळे सवय त्यांना घेण्याची. त्याच्यामुळे तेही विचार मी त्यांचे ऐकायची. आणि त्यामुळे मला त्याचाही फायदा होत गेला त्यांच्या विचारांचा. आणि तो मी फायदा घ्यायचा तेवढा बरोबर घेतला. म्हणजे मी मॅट्रिक, तुमची त्याच्यानंतर शिक्षणाची त्यांनी मला मॅट्रिक केलंच,
त्यांनी शिकवलंही त्या गोष्टी सगळ्या मला. आणि स्वतःच तर शिक्षक म्हणजे त्यांना आवडीचे असल्यामुळे नवरा जर व्यवस्थिशीर विचारांचा मिळाला तर बायकोचा तर आपोआप हे होतं. असं झालं. तुम्ही स्वतः तर शिकलातच, पण तुमच्या मुलांना पण तुम्ही शिक्षणामध्ये सहाय्य केलं. हो, प्रश्नच तर नाही. तुम्ही तिन्ही मुलांना स्वतः शिकवायचा. नाही, माझी जितकी होती समज तेवढ्याच याच्या मी बाकीचं मी शिकवत नव्हते. स्वामी शिकवायचे. मग मी त्यांच्या वडिलांना म्हणायची यांना याचे विषय द्या. आणि आम्हाला गणित बिणित कधी जमलं नाही. तो विषय मी कधी हाती घेतला नाही. पण तिन्ही मुलं चांगली शिकली. हो, मुलं चांगली झाली, शिक्षण झाली. त्यांची दोन्ही मुलं इंजिनियर झाली, एक मुलगा बीकॉम झाला. असं तिन्ही मुलं उच्च शिक्षित झाली. स्वामींनी ही परमार्थामध्ये झेप घेतली. हो. लोककल्याणासाठी त्यांनी अनेक हो, प्रवचनं हो, दिली, अनेक दौरे केले, सगळं केलं. हो. आणि नंतर आश्रम स्थापना केली. हो, आणि त्यांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की आता आपण आश्रमात राहायला जायचं, हो. तेव्हा तुम्हाला काय वाटलं की आपला प्रपंच सोडून आपण नाही. आश्रमात चाललोय? ते जर एकटे गेले असते तर मला बरं नसतं वाटलं. बरोबर, कारण त्यांच्या विचाराशी मी नेहमी त्यांच्या सहमत. मागे असायची. त्यामुळे त्यांच्या विचार कुठेही जरी बाकीच्या लोकांचं नसेल ऐकलं, पण मी त्यांच्या विचाराचा नेहमी विचार करायची. त्यांचे जे विचार होते त्यावेळीचे, त्याचा मला फार फायदा झाला. हो. स्वामींनी अनेक काव्यरचना केल्या. हो. खूप त्यांची काव्य हो. ग्रंथ पण आपण प्रसिद्ध केलेत. हो. आनंद लहरी आहे, दिव्योन्मेषी जागर आहे. तर त्यातल्या सगळ्या काव्यांना तुम्ही चाली दिल्या. तर त्या हो, तुम्हाला गायनाची आवड होती, तर त्याला स्वामींनी कसं प्रोत्साहन दिलं? मी गाण्याच्या काही परीक्षा दिल्या. मला गाण्याची आवड होती. माझ्या माहेरी माझ्या वडिलांनी त्यांनाही गाण्याची आवड होती. त्याच्यामुळे तो कदाचित भाग माझ्याकडे आला असेल आणि त्या मी गाण्याच्या परीक्षा देत गेली. आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांनी जे काही काव्य केलं त्याला मी त्या रागातले ही दिली, साथ दिली ती त्यावेळेला. स्वामींनी ज्या रचना केल्या त्यातलं एखादं म्हणून दाखवता का थोडंसं? ते तुम्ही चाल लावलेलं. तुला कुठलंही आठवतं का? मला तर नका करू व्यवहार म्हणलं तरी चालेल. नका करू व्यवहार ते चालेल. म्हणून. हो, चालेल. नका करू व्यवहार पांडुरंगा बरोबर, नका करू व्यवहार पांडुरंगा बरोबर, तुम्ही काय त्यासी देता सर्व तोची असे असे सर्वत्राता, तुम्ही काय त्यासी देता तोची असे सर्वत्राता, तोची असे सर्वत्राता, तोची असे सर्वत्राता, नका करू व्यवहार पांडुरंगा बरोबर, सांगे काय देऊ शके मुंगी आकाशासी जिंके, म्हणून या देणे घेणे व्यर्थ गाला जिरवाणे, म्हणून या देणे घेणे व्यर्थ गाला जिरवाणे, 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 नका करू व्यवहार, अहो नका करू व्यवहार पांडुरंगा बरोबर, पांडुरंगा बरोबर. काय आवाज आहे ग, खरं आहे. या वयामध्ये खूपच चांगला आवाज आहे. या वयामध्ये आता त्यांना 96 लागले. उद्याच त्यांचा वाढदिवस आहे. तिथीप्रमाणे उद्या वाढदिवस. म्हणजे मी बरोबर आलाय. आम्हाला जर आधी सांगितलं असतं तर आम्ही गाणं शोधलं सोय वेळेवर नाही, पण हे छान स्वामींचं अशी सगळं प्रबोधनात्मक रचना आहेत. त्यामुळे त्या सगळ्या आम्ही यूट्यूब चॅनलवर टाकतो आमच्या एक रचना. तसे 2 अल्बम तयार केलेत आम्ही.
जगतपते जय हे मध्ये जवळजवळ 55 त्यांचे रचना आहेत आणि आनंदलहरीमध्ये जवळजवळ 40-45 आहेत त्यांच्या स्वतःच्या रचना. म्हणजे आम्ही त्यांची तुलना तुकाराम महाराजांबरोबर, त्यांची जशी गाथा आहे म्हणजे अगणित अभंग, तसं त्यांच्या रचना आहेत. खूप रसाळ, प्रबोधनात्मक, सर्व गुण संपन्न अशा त्यांच्या त्या रचना आहेत. कारण त्या वर्ण आलेल्या आहेत, त्या भावावस्थेमध्ये त्यांना त्या स्फुरलेल्या आहेत. त्याच्यामुळे खरं खूपच म्हणजे डोळ्यात पाणी येणं इतक्या त्यांच्या काही काही रचना सुंदर आहेत. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा